मग कोरोनाने जेव्हा आपल्याला पुन्हा आयुर्वेदाकडे आणलं, तसाच आपल्या कंपनीने सुद्धा आपल्यासाठी असे काही सप्लिमेंट्स तयार केलेले आहेत की जे आपल्यासाठी आयुर्वेदिक प्लस सायन्स बेस असलेले प्रॉडक्ट्स आहेत. मग याच्या सप्लिमेंट मध्ये आज आपण मार्केटमध्ये बघतोय, वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट आपल्याला देत असतात, दाखवत असतात, सांगत असतात. पण या सगळ्यांमध्ये आपल्या सप्लिमेंटच्या युनिकनेस काय आहे? मग युनिकनेस मध्ये आपलं सगळ्यात जबरदस्त लेवलचं ब्रँड अँबॅसिडर प्रॉडक्ट जे आहे ते म्हणजे कोणतं आहे, तर अकाई सोना. नावामध्येच खूप सारं लपलेलं आहे. अकाई सोना म्हणजेच आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असं फ्रूट सप्लिमेंट आहे. मग आता फ्रूट सप्लिमेंट म्हटल्यावर बऱ्याच जणांना कल्पना आली असेल की फ्रूट म्हणजे फळं. मग फळांपासून तयार झालेलं एक असं काहीतरी सप्लिमेंट आहे. तर यस मित्रांनो, अतिशय सुंदर अशा आयुर्वेदिक 15 प्रकारच्या आयुर्वेदिक बेरीज पासून तयार केलेला अर्क म्हणजे अकाई सोना. मग अकाई सोनामध्ये 15 प्रकारच्या अशा आयुर्वेदिक बेरीज आहे की ज्या आपल्या पेशींवर काम करतात. खर तर आपण शाळेत गेलेलो आहोत प्रत्येक जण. मला वाटतं तिसरी चौथीलाच आपल्याला शाळेमध्ये शरीर काय असतं हे शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शिकलो पण आहोत की पेशी, पेशीपासून उती, उतीपासून संस्था, पेशी, उती, अवयव, अवयव संस्था आणि शरीर, असं हे आपलं कॉम्बिनेशन तयार होऊन आपलं हे पूर्ण शरीर तयार झालेलं आहे. पण मग मेन पार्ट काय येतो? पेशी. मग या पेशी खरंच आपल्या शरीरात काम करतात का? तर आपलं शरीरच हे पेशींपासून तयार झालेलं आहे. आणि आज आपण जे खातोय, या खाण्यापिण्यातून आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल जातंय. मग वेगवेगळं केमिकल कशा थ्रू जातंय? तर वेगवेगळं केमिकल आपल्याला हवेमार्फत आपल्या शरीरात जातंय, पिण्याच्या पाण्यामार्फत जातंय, त्यानंतर अन्नातून जातंय. मग ह्या सगळ्यातून काही ना काही अंश जो केमिकलचा शरीरात जातो, तो शरीराच्या कुठल्या ना कुठल्या पार्टवरती इजा पोहोचवतो. आणि आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत इम्युनिटी पॉवर चांगली असते, तोपर्यंत आपल्याला या व्याधींची, आजारांची कसलीच माहिती होत नाही. पण जेव्हा त्या अवयवावरती प्रमाणापेक्षा जास्त असर होतो, तर तेव्हा त्या अवयवांच्या रिलेटेड ज्या काही व्याधी असतात त्या आपल्याला होतात. मग थोडक्यात सांगायचं झालं तर अकाई सोना आपल्या शरीरासाठी काय काम करतं? तर वय वर्ष 2-2.5 असताना पासून तर आतापर्यंत आपण फक्त शरीरामध्ये खाण्याचंच काम केलंय. म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळे अन्नाचे प्रकार टाकण्याचं काम केलं. मग जुने लोक जी होती, यांचं खाणं हे सकस आहार होता. आजचा आहार बघता आपला आहार सकस आहे का? नाही. कारण आपण काय खातोय? पूर्णपणे शिजवलेलं अन्न तर खातोच आहे. पण त्यामध्ये आज मार्केटमध्ये जे बेकरी प्रॉडक्ट्स मिळतात, यामध्ये आपण पुन्हा बर्गर, पिझ्झा, नूडल्स म्हणजे जे चायनीज आयटम आहेत, हे अशा प्रकारचे खूप सारे अन्न बाहेर आपल्याला पॅकेट फूडमध्ये पण मिळतं आणि मार्केटमध्ये विकायला पण असतं. आणि आपण जे अन्न खातोय, हे सुद्धा आपल्या शरीराला घातक ठरतंय. कारण शरीरात गेल्यानंतर अन्नाला पचनासाठी वेळ द्यावा लागतो आणि पचल्यानंतर सुद्धा ते अन्न शरीरातून बाहेर टाकण्यासाठी आपल्या शरीराला फायबरची गरज पडते. पण मग फायबर आपल्या शरीराला भेटतात का? नाही. कारण फायबर हे कच्च्या फळांमध्ये असतात, ज्याला आपण आता मॉडर्न याच्यामध्ये सलाड म्हणतो. पण सलाड सुद्धा मला वाटतं आपल्यासारख्या लोकांच्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर किंवा ठराविक दिवशी, आता ठराविक दिवस कोणते तुम्हाला पण माहिती आहे, ठराविक दिवशीच खाल्लं जातं, रेग्युलर खाल्लं जात नाही. जुन्या लोकांच्या अन्नामध्ये कांदा, मुळा, टोमॅटो, गाजर, बीट असे कच्चे पदार्थ जे होते ना, हे रेग्युलर खाल्ले जात होते. त्यामुळे शरीराला फायबर मिळायचं आणि फायबर मिळाल्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला अगदी सोपं व्हायचं. म्हणजे डायजेशन क्लिअर व्हायचं, वात, पित्त, कफ होत नव्हता. म्हणून जुन्या लोकांना व्याधी आणि आजार होत नव्हते. झाले तरी फार किरकोळ लोकांना असायचं, ते कळतही नव्हतं, मरेपर्यंत समजत नव्हतं की त्या व्यक्तीला काय आजार झाला होता किंवा नाही म्हणून. पण आज बघायला गेलं तर आज प्रत्येक घराघरामध्ये कसला ना कसला तरी आजार आहे. एका घरात जर 4 व्यक्ती असतील तर कमीत कमी 3 व्यक्तींना काही ना काहीतरी आजार सापडतात. मग यामध्ये आपण सगळ्यात पहिलं प्रायोरिटी म्हणजे ऍसिडिटी आहे.
मूळव्याध आहे, शुगर बीपी आहे, थायरॉइड आहे, फंगल इन्फेक्शन आहे. असे खूप सारे आजार आज आपल्याला घराघरामध्ये बघायला मिळतात. मग या आजारांचं कारण काय आहे? तर आपल्या शरीराची क्लिनिंग प्रोसेस जर व्यवस्थित झाली, आपल्या पेशींना जर पोषण करणारे काही घटक मिळाले, तर आपल्या पेशी सुद्धा स्ट्रॉंग राहू शकतात. आणि पेशी स्ट्रॉंग तर अवयव स्ट्रॉंग, अवयव स्ट्रॉंग तर शरीर स्ट्रॉंग. म्हणून आपल्याकडे जो अकाई सोना अर्क आहे, याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक आहे 15 प्रकारच्या बेरीज असलेलं आणि एक आहे 30 प्रकारच्या आयुर्वेदिक बेरीज असलेलं, ज्याला आपण अकाई सोना प्लस म्हणतो. रिझल्ट ओरिएंटेड दोन्हीही प्रॉडक्ट आहे. आणि या दोन्ही प्रॉडक्ट बद्दल अगदी कमी शब्दात सांगायचं झालं म्हणजे, जसं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक 2 व्हीलर पण आहे, काहींच्या घरामध्ये 4 व्हीलर पण आहे. त्या जागेवर उभ्या जरी असतील ना, तरी त्यांची सर्व्हिसिंग वेळोवेळी केली जाते. का केली जाते? विकत घेतलेलं आहे, हप्ते भरतोय, आपल्याला रोज त्याच्यावर प्रवास करायचा असतो आणि एवढी महागाची वस्तू आहे तर ती खराब नाही झाली पाहिजे, म्हणून तिला सर्व्हिसिंग केली जाते, म्हणून तिला झाकून ठेवलं जातं, तिची काळजी घेतली जाते. मग एक विचार करा, आपलं शरीर, एक डोळा जर गेला तर कोणाकडनं लगेच उसना घेऊन लावता येतोय का? की गेले नाही. दुकानात डॉक्टरकडे, डॉक्टर एक डोळा द्या, मला डोळा बसवायचा आहे. एक हाताचं साधं एक बोट जरी गेलं तरी सुद्धा आपण त्याला रिप्लेस करू शकत नाही. मग एवढं असं करोडोची प्रॉपर्टी असलेलं आपलं हे शरीर, याला सांभाळणं सुद्धा आपली तेवढीच जिम्मेदारी आहे. मग आपलं शरीर जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, तर याची सुद्धा वेळोवेळी सर्व्हिसिंग गरजेची आहे. जसं शरीराला बाहेरून घाण लागली तर साबण लावून, फेसवॉश लावून, पार्लरमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊन आपण क्लीन करू शकतो. पण आतून जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर इंटरनली स्वच्छता होत नाही. पण आपल्याकडे असणाऱ्या अकाई सोना हे जे प्रॉडक्ट आहे, हे आपल्या पेशींवर काम करतं. आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ मेंटेन करायला मदत करतं आणि शरीराव्यतिरिक्त म्हणजे शरीराच्या आतमध्ये जे काही अवयव आहेत, याच्या व्यतिरिक्त जर एखादा पार्ट असेल तर त्याला शरीरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत करतं. म्हणजेच काय, जर कुणाला किडनी स्टोन असेल तर त्याच्यासाठी चांगला रिझल्ट येतो. कुणाचं बीपी शुगरचे प्रॉब्लेम असतील तर ते इन्सुलिन लेवल मेंटेन करायला पण मदत करतं. कुणाला थायरॉइड ग्रंथींचे प्रॉब्लेम असतील तर त्या थायरॉइडच्या ग्रंथींवरती काम करून त्या पेशींना पुन्हा जीवनदान देऊन त्या ग्रंथी व्यवस्थित कामासाठी तयार करतं. म्हणून थायरॉइड वरती पण अतिशय सुंदर सुंदर रिझल्ट येतात. आपलं प्रॉडक्ट एवढं क्वालिटीचं आहे, सर्व्हिसिंगच्या बाबतीत म्हणजे शरीराची क्लिनिंग प्रोसेस इतक्या सुंदर पद्धतीने करतं की ते प्रॉडक्ट आपण प्रेग्नंट लेडीजला देत नाहीत. तुम्हाला लोकांना जर हा पॉइंट समजून सांगायचा असेल ना, की अकाई सोना शरीरावरती किती सुंदर काम करतं, तर हा एक मुद्दा आहे ना, अकाई सोनाबद्दल माहिती देताना वापरा. की हे प्रॉडक्ट एवढं सुंदर पद्धतीने आपल्या शरीराला इंटरनल क्लीन करतं की ते प्रेग्नंट लेडीजला दिलं जात नाही. कारण ते बाळ फक्त 9 महिन्यासाठीच त्या महिलेच्या पोटामध्ये असतं. म्हणजे तो कायमस्वरूपी भाग आहे का महिलेचा? नाही, फक्त 9 महिन्यापुरताच भाग आहे. हे तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा. सांगताना फक्त एवढंच सांगत चला की प्रेग्नंट लेडीजला दिलं जात नाही. जर दिलं गेलं तर ते सुद्धा क्लीन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ते दिलं जात नाही. एवढं पॉवरफुल सप्लिमेंट आहे. म्हणून याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा पाण्याचा सुद्धा अंश नाहीये. म्हणून याला बोलताना अकाई सोना ज्यूस कधीच बोलायचं नाही. अकाई सोना अर्क. अर्क म्हणजे काय? तर जसं दुधापासून दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी आणि लोण्यापासून तूप, ही जशी प्रोसेस आहे ना, मग दूध एक पहिला मेजर आहे, म्हणजे सुरुवातीचा एक पार्ट आहे. पण त्याच्यापासून क्वालिटीचं सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं प्रॉडक्ट काय तयार झालंय? तूप. मग तसंच त्या फळांपासून हा अर्क अशा पद्धतीनेच तयार करून घेण्यात आलेला आहे. म्हणून याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा पाण्याचा अंश सुद्धा नाहीये. आणि हे घेताना मात्र आपल्याला सकाळी उठल्या उठल्या अनिशापोटी घ्यायचं असतं.
मी सांगताना तुम्हाला प्रॉडक्ट कसं घ्यायचं हे पण सांगणार आहे आणि ते घेण्याच्या मागचं कारण पण सांगणार आहे. मग हे अकाई सोना अर्क सकाळी उठल्या उठल्या अनिशा पोटी घ्यायचंय. कारण का, रात्री जेवण केल्यानंतर सकाळी उठल्यावर आपलं शरीर हे रिकामं झालेलं असतं, कारण डायजेशन क्लिअर झालेलं असतं. पोटात जी काही घाण साचलेली असते ती थ्रू आउट करण्याचा एक टाइम झालेला असतो. शरीर रिकामं असतं आणि पहिलं रिकाम्या शरीरामध्ये सकाळी उठल्या उठल्या जी पण गोष्ट शरीराच्या आतमध्ये म्हणजे शरीरात पहिल्यांदा जाते ती शरीरावरती जास्त इफेक्टिव्ह काम करते. म्हणून अनिशा पोटी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये 15 ते 20 ml 15 ते 25 ml वयानुसार डोस असणार आहे, आजाराच्या सिच्युएशन नुसार डोस असणार आहे. म्हणून 15 ते 20 ml किंवा 15 ते 25 ml पाण्यात घेऊन तो घोट घोट प्यायचा आहे. आणि अजून एक माहिती सांगते, जर अकाई सोनाचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर ज्याला तुम्ही अकाई सोना सजेस्ट करता, ज्याला तुम्ही अकाई सोना देतात, तर त्याला सांगताना काळजीपूर्वक सांगा, अकाई सोना सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं, घेताना कोमट पाण्यात घ्यायचं आणि पितांना मात्र खाली बसून मलासन म्हणतात. आता काहींना मलासन समजेल नाही समजेल, जसं आपण टॉयलेटला बसतो ना, मग इंग्लिश टॉयलेटला नाही इंडियन टॉयलेटला बसतो ना, त्या पद्धतीने त्याला मलासन म्हणतात. म्हणजे काही जण त्याला उखड बसणं पण म्हणतात. तसं बसून जर ते अकाई सोना घोट घोट पिलं तर त्याचे रिझल्ट लवकर आणि खूप चांगले भेटतात. तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही ज्यांना ज्यांना हे सप्लिमेंट दिले तर याचे रिझल्ट चांगले आले पाहिजेत, तर दिलेल्या व्यक्तीला ते पिण्याची थेरपी पण सांगत चला. प्रॉडक्ट मध्ये दम आहे, प्रॉडक्ट क्वालिटीचं आहे, पण रिझल्ट पण येतात. पण रिझल्ट अजून चांगले येण्यासाठी अशा थेरपीज पण सांगाव्या लागतात. आलं लक्षात? अकाई सोनाबद्दल मी अकाई सोना आणि अकाई सोना प्लस या दोघांची कंबाईन मध्ये माहिती सांगितली, शॉर्ट आणि स्वीट मध्ये सांगितली. कारण अकाई सोना हे प्रॉडक्ट असं आहे की याच्यावर आपण 4-4 5-5 तास पण बोलू शकतो, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. एकाच प्रॉडक्टला जर एवढा वेळ बोललो तर लोक बाकीचे प्रॉडक्ट कधी ऐकणार, बरोबर की नाही? म्हणून शॉर्ट आणि स्वीट मध्ये कसे प्रॉडक्ट प्रमोट करायचे आणि जी माहिती सांगितली ना, ही माहिती तुम्ही स्वतःसाठी पण आवर्जून लक्षात ठेवा, कोणतं प्रॉडक्ट कसं यूज करायला सांगायचं. कारण कधी कधी काय होतं, लोक बरेच डिस्ट्रीब्युटर काय करतात, पेशंटला ट्रीटमेंट देऊन टाकतात, माझा नंबर लिहून देतात आणि या मॅडमला कॉल करा आणि यांना सांगा की आम्ही हे प्रॉडक्ट घेतले आणि कसे घ्यायचे. मग कधी कधी काय होतं, मी असते एखाद्या इमर्जन्सीच्या मीटिंग मध्ये, कॉल उचलला जात नाही आणि त्या व्यक्तीला ते प्रॉडक्ट कसे वापरायचे हे कळतच नाही आणि मग नंतर पाहिजे तसे रिझल्ट जनरेट होत नाहीत. म्हणून ज्याला प्रॉडक्ट दिले, ज्याला ट्रीटमेंट दिली, त्याला ते प्रॉडक्ट कसे यूज करायचे हे आपल्याला स्वतःला पण माहिती पाहिजे. ओके, येस. यानंतरचं जे नेक्स्ट प्रॉडक्ट आहे ते म्हणजे डिटॉक्सेज. याला आपण त्रिफळा म्हणून पण ओळखलं जातं. मग आता नावामध्येच खूप काही आहे, पण त्रिफळा म्हटलं की लोकांना लगेच कळतं, त्रिफळा म्हणजे मार्केटमध्ये पण त्रिफळा चूर्ण आहे की नाही? मग बरेच जण म्हणतात आम्ही घेतो की त्रिफळा चूर्ण, पण आपलं चूर्ण नाहीये, लक्षात ठेवा. मार्केट आणि आपलं प्रॉडक्ट याच्यातलं जे आपल्याला फरक सांगायचा आहे, आपल्या प्रॉडक्टचे बेनिफिट सांगायचे, तर इथं तुम्ही सांगू शकता. बघा, मार्केटमध्ये जे त्रिफळा चूर्ण भेटतं हे पावडर फॉर्म मध्ये, म्हणून त्याला चूर्ण म्हटलं जातं. पण आयुर्वेदामध्ये जे लिक्विड फॉर्म मध्ये शरीरात जातं त्याचे रिझल्ट लवकर येतात. म्हणून आपल्याकडे काय आहे, त्रिफळा लिक्विड आहे, डिटॉक्सेज लिक्विड आहे. मग हे काय काम करतं, तर हे आपले जे काही डायजेशन संस्था आहे आपल्या आपल्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरात आहे ती. मग ही डायजेशन संस्था जी आपण जे काही शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न टाकून 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 तिच्यावर जो काही प्रेशर दिलाय ना, त्या प्रेशरमुळे ती वीक झालेली आहे. मग तिचा वीकनेस काढण्यासाठी, डायजेशन जर क्लिअर करायचं असेल तर डिटॉक्सेज लिक्विड प्रत्येक निरोगी व्यक्तीने, आजारी व्यक्तीने तर वापराच वापरा,
पण प्रत्येक निरोगी व्यक्तीने वापरणं सुद्धा गरजेचं आहे. काही जण म्हणतात नाही रे बापा, आपल्याला सकाळीच गेल्या गेल्याच पोट साफ होते, आपल्याला काही गॅसेस पण होत नाही, आपल्याला काहीच होत नाही, करपट ढेकर पण येत नाही. ओके, चांगली गोष्ट आहे, येत नाही किंवा होत नाही, पण ते अजून चांगल्या परिस्थितीमध्ये म्हणजे चांगल्या स्थितीत जर आपलं डायजेशन ठेवायचं असेल तर डिटॉक्सेज लिक्विड वापरणं प्रत्येकाला गरजेचं आहे. मग यामध्ये काय होतं, ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. ज्यांना गॅसेस होतात, ज्यांना रेग्युलर म्हणजे जे पोट गच्च होणं, टाइटनेस वाढणं, ह्या अशा काही गोष्टी होतात ना डायजेशन रिलेटेड, याच्यासाठी डिटॉक्सेज लिक्विड अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये आहे आवळा, हिरडा, बेहडा. लक्षात येत आहे का? आवळा, हिरडा, बेहडा या अशा आयुर्वेदामधल्या टॉप 3च्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि यांचं हे लिक्विड आहे. याच्यामध्ये अजून काय काय आहे कोण सांगेल? आवळा, हिरडा, बेहडा आहे हे तरी माहिती आहे ना सगळ्यांना? येस, नाव पाठ करून ठेवा. आवळा, हिरडा आणि बेहडा या 3 वनस्पतींना त्रिफळा म्हटलं जातं. म्हणून त्रिफळा चूर्ण मार्केटमध्ये फेमस आहे. मग ते आपलं त्रिफळा लिक्विड आहे. पण त्रिफळा म्हणण्यापेक्षा डिटॉक्सेज जर म्हटलं आणि डिटॉक्सेज लवकर लक्षात येत नसेल तर त्रिफळा लिक्विड म्हणा. ओके, यस, ॲलोवेरा पण आहे मॅडम त्याच्यात. तेच तर बघायचं होतं की मार्केटमध्ये जे भेटतंय ना फक्त हे त्रिफळा एकत्र भेटतं आणि बरं लिक्विड फॉर्म मध्ये भेटत नाही, चूर्ण मध्ये. आणि लिक्विड फॉर्म मध्ये जर भेटलं ना तर फक्त आवळा आणि बेहडा असतं किंवा बेहडा आणि हिरडा असतं, एक कोणतं तरी मिसिंग असतं. पण आपल्या कंपनीने आपल्यासाठी आवळा, हिरडा, बेहडा याच्या सोबत त्याच्यामध्ये ॲलोवेरा पण ऍड केलेला आहे. ॲलोवेरा सुद्धा काय काम करतं तर पोट साफ करण्यासाठी, वजन मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ॲलोवेरा मदत करत असतं. म्हणून त्रिफळा लिक्विड, डिटॉक्सेज लिक्विड आपण ज्यांना ऍसिडिटी आहे, ज्यांना डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम आहे, ज्यांना पाईल्स आहे, ज्यांना मूळव्याध आहे, मूळव्याध रिलेटेड अजून बरेचसे प्रॉब्लेम असतात ते आहेत ना, तिथं प्रत्येक व्यक्तीला आपण हे सजेस्ट करू शकतो. आणि प्रत्येक निरोगी व्यक्तीला सुद्धा आपण अकाई सोना आणि डिटॉक्सेज लिक्विड देऊ शकतो. कारण इन फ्युचर मध्ये हे प्रॉब्लेम उद्भवण्याचे फार चान्सेस असतात. आणि बऱ्याच वेळेस मी अनुभवलंय, लोकांना आपण जर प्रश्न विचारला ना पोट साफ होतं का, बरं याच्यात अपमानासारखी कोणती गोष्ट आहे का? आपलं शरीर आहे, याला काय त्रास होतो हे आपल्यापेक्षा कोणीच चांगलं सांगू शकत नाही, पण लोकांना हे सांगायला थोडंसं ऑकवर्ड फील होतं, म्हणून लोक सांगतात हो होतं ना. मग पोट साफ होतं तर मग ऍसिडिटी कशी होते? पोट साफ होतं मग तुमचं वाताची प्रकृती कशी वाढली आहे? पोट साफ होतं तर मग मूळव्याध कसं झालंय? मग हे प्रश्न पण वेगवेगळे आजारांकडे घेऊन जातात ना. म्हणून आपण आपलं काम आहे त्यांना विचारा पोट साफ होतं का. काही प्रामाणिकपणे सांगतात, पण काहींना थोडंसं ऑकवर्ड वाटतं म्हणून ते सहसा सांगत नाही. पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये अकाई सोना आणि डिटॉक्सेज लिक्विड आपण रिकमेंड करायचं आहे. कारण जोपर्यंत त्याच्या या दोन्ही गोष्टी क्लीन होत नाही तोपर्यंत चांगले रिझल्ट दिसत नाहीत. कारण मी रेग्युलर सांगते, बकेट कचऱ्याची बकेट आहे, तिच्यात खूप सारा कचरा साचलाय आणि त्याच्यावर तुम्ही गुलाबाची फुलं लावलेत, काय होईल? ते पण सडायला लागतील. म्हणून शरीरातून जर घाण बाहेर नाही गेली, शरीर आतून क्लीन जर नाही झालं, तुम्ही काजू खा, बदाम खा, अजून काय काय असेल ते चांगलं 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 खा, त्याचा काही एक परिणाम होणार नाही. म्हणून जर चांगले चांगले सप्लिमेंटचा तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये अकाई सोना, डिटॉक्सेज लिक्विड किंवा डिटॉक्सेज लिक्विडच्या ऐवजी तुम्ही ॲलोवेरा ज्यूस सुद्धा रिकमेंड करू शकतात. क्लिअर झालं? आता आपण जाणार आहोत आपल्या तिसऱ्या लिक्विड प्रॉडक्ट कडे की त्याची मार्केटमध्ये सुद्धा खूप डिमांड आहे आणि ते म्हणजे आपलं ॲलोवेरा ज्यूस. मग ॲलोवेरा ज्यूस काय आहे तर ॲलोवेरा ज्यूस मध्ये
असं कॉम्बिनेशन आहे की मार्केटमध्ये कुठेही सापडत नाही. कारण आपल्या ॲलोव्हेरामध्ये 4 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आहेत. पहिला आहे ॲलोव्हेरा म्हणजे कोरफड, दुसरं आहे आवळा, तिसरं आहे अद्रक आणि चौथं काय आहे? तुळस. तुलसी. आहे ना? यस. येस. मग असं कॉम्बिनेशन तुम्ही रामदेव बाबाचे पण प्रॉडक्ट्स बघा किंवा अजून कोणतेही प्रॉडक्ट्स बघा, अशा 4 युनिक प्रॉडक्टचं कॉम्बिनेशन, 4 युनिक आयुर्वेदिक वनस्पतीचं कॉम्बिनेशन बाहेर मार्केटमध्ये नाहीये. मग आवळा काय आहे? व्हिटॅमिन सीचा खूप मोठा स्रोत आहे, जो स्किनवरती, केसांवरती अतिशय सुंदर रिझल्ट देतो. कोरफड तर मी तुम्हाला रेग्युलर सांगते की ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये सगळ्यात जास्त कोरफडचा पण वापर होतो. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे कोरफड आहे. मग कोरफडचा अर्क त्याच्यामध्ये, बरं कोरफड कोणती आहे? उगवली आहे, चांगली दिसली आहे आणि घेतली आणि तिच्यापासून ज्यूस केला असं पण नाहीये. तर ती कोरफड जी आहे ना, तर खऱ्या अर्थाने 18 महिन्यांची जी कंप्लीट झालेली कोरफडचं रोप असतं किंवा कोरफडची जी शेती असते, त्या कोरफडचा सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात. म्हणून आपल्या कोरफडच्या म्हणजे ॲलोव्हेरा ज्यूसमध्ये जी कोरफड वापरण्यात येतो, तर ती कोरफड 18 महिन्यांची कंप्लीट झालेली असते. मग बरेच जण म्हणू शकतात, आमच्या इथं कुंडीमध्ये लय झाडं लावलेत आम्ही कोरफडची. काय नाही, घेतलं थोडंसं टाकलं, फिरवलं, पिऊन बघा कसं वाटतं. मग आयुर्वेदामध्ये सगळ्या वनस्पती आपल्याला माहिती आहे, पण आपल्या शरीराला कोणत्या वनस्पतीची किती मात्रा शरीरात गेली पाहिजे हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपल्या कोरफडमध्ये आवळा आहे, कोरफड आहे, त्यानंतर तुळस आहे. तुळशीचे पण गुणधर्म आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. त्यानंतर अद्रक आहे, जे आपल्या डायजेशनसाठी अतिशय सुंदर रिझल्ट देतं. पोट साफ करण्यापासून तर वेट लॉस करण्यासाठी सुद्धा अद्रकचा खूप चांगला वापर होतो. म्हणून रिझल्ट खूप सुंदर येतात. मग ॲलोव्हेरा ज्यूस आपण कोणाकोणाला सजेस्ट करू शकतो? तर ॲलोव्हेरा ज्यूस आपण ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतात, ज्यांची केस गळती जास्त प्रमाणात आहे, ज्यांची स्किन रुक्ष झालेली आहे, रुक्ष म्हणजे डलनेस आलेला आहे, म्हणजे मुलगा असतो एक 15-20 वर्षाचा असतो किंवा 10-12 वर्षाचा असतो, पण स्किन त्याची एकदम डलनेस दिसते, खूपच ओल्डर झाल्यासारखं. मग स्किनसाठी, केस गळतीसाठी, फंगल इन्फेक्शन असतं, अशा ठिकाणी पण आपण आपलं ॲलोव्हेरा ज्यूस प्रमोट करू शकतो. काही महिलांना छोटे मोठे काही पोट साफ न होण्याचे किंवा हे सगळे प्रॉब्लेम जर एकत्रित असतील, हार्मोन इम्बॅलन्स झालेले असतील, तिथं सुद्धा खूप छान काम करतं ॲलोव्हेरा ज्यूस. म्हणून ॲलोव्हेरा ज्यूस आपण प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये सुद्धा सजेस्ट करू शकतो आणि मोस्टली ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत, स्किन रिलेटेड, हेअर रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, तिथं आपण ॲलोव्हेरा ज्यूस अवश्य प्रमोट केला पाहिजे. आणि मी तर म्हणते की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये वय वर्ष 10 पासून पुढे जी मुलं मुली आहेत ना, त्यांना बिनधास्त द्या. कारण वय वर्ष 10-12 नंतर हार्मोन चेंजेस होण्याचं प्रमाण वाढतं, शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि यावेळेस याला बॅलन्स करण्यासाठी काही ना काहीतरी लागतं. आणि नेमकं त्याच वयामध्ये मुलांना पिंपल्स येणं, स्किनचा थोडासा टोन चेंज होणं, पोट साफ न होणं, केस गळती वाढणं, हे असे प्रॉब्लेम येतात. आणि मुलं सहसा शेअर करत नाही. मुलं म्हणजे मुलं मुली दोघं पण शेअर करत नाही. पण मग ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे ना, त्यांनी बिनधास्त आपल्या मुलांना चालू करा ॲलोव्हेरा ज्यूस. फार गरज आहे. वेट पण मेंटेन होतं, केसगळती पण थांबते, छोटे मोठे जे पिंपल्स येतात, स्किन टोन चेंज होत असतो, याच्यासाठी सुद्धा आपल्या मुलांना ते अतिशय गरजेचं असं प्रॉडक्ट आहे. अतिशय सुंदर आहेत हे तिन्हीच्या तिन्ही प्रॉडक्ट. आता यानंतर आपण जाणार आहोत आपल्या सप्लिमेंटरी टॅबलेटकडे. मग सप्लिमेंटरी टॅबलेट मध्ये सगळ्यात नंबर 1 ला कोणती टॅबलेट आहे? सगळ्यांना आवडणारी? बरोबर, स्पिरुलिना. स्पिरुलिना. पण किती जण खातात? स्पिरुलिना. बस, बाकी सगळेच खात असतील. एक 10-20% लोक सोडली तर सगळेच खात असतील.
तर बघा, आपल्याकडे असणाऱ्या या सप्लिमेंटरी टॅबलेट, जर कुणाच्या डोक्यामध्ये एक ग्रह बसलेला असेल, असं वाटत असेल की ह्या टॅबलेट आजारांसाठीच दिल्या पाहिजेत, असं नाहीये. आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या टॅबलेट, ऑल टॅबलेट, मी तर ऑल टॅबलेट म्हणेल, ऑल टॅबलेट प्रत्येक व्यक्तीने खाव्यात, घ्याव्यात. शरीराला त्यांची फार गरज आहे. म्हणून असं समजू नका की मला ह्या टॅबलेट मी कॉर्नरमध्ये घेतल्या, शॉपीमध्ये घेतल्या का सेंटरमध्ये घेतल्या, ह्या फक्त लोकांनाच विकायच्या आहेत. नाही, तर ह्या सगळ्यात आधी आपण स्वतः सुद्धा खायच्या आहेत. मग का खायचे आहेत, तुम्हाला मी जसं जसं टॅबलेट बद्दल सांगत जाणार तर तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला ती टॅबलेट का गरजेची आहे. कारण एकेका टॅबलेटची जशी जशी माहिती उलगडत जाते ना, तसं तसं तुम्हाला रिअलाइज होईल, अरे हे मला पण होतंय, अरे असे का, मग ही मला पण चालू करावी लागेल. म्हणजे तुम्हालाच क्लिअर होत जाणार आहे. म्हणून मी सांगते की आजचं ट्रेनिंग आहे ना, लोकांना सांगण्यापेक्षा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्हाला समजलं तर तुम्ही लोकांना बिनधास्तपणे सांगू शकता. मग सगळ्यात अतिशय मोस्ट वॉन्टेड टॅबलेट जी कोणती असते तर ती असते स्पिरुलिना. आणि तिचा जर कधी शॉपीला संपल्या तर अतिशय लोक असतं नुसतं वेड्यासारखे होतात. स्पिरुलिना कोणाकडे आहे का, स्पिरुलिना म्हणजे कॉल एवढे फिरतात त्या टॅबलेटसाठी. तर स्पिरुलिना टॅबलेट वेगळं काही नाही, तर स्पिरुलिना म्हणजे समुद्री शेवाळ आहे. आणि या समुद्री शेवाळापासून तयार केलेली ही टॅबलेट आहे. मग आता काही जणांना वाटेल शेवाळ आहे, तर आमच्या बाजूला ते आता पाऊस पडलाय, डबकं साचलं, तिथं पण शेवाळ तयार झालं, मग ते खाणारे का आपण? नाही, त्याचा आपल्याला बेनिफिट नाही. आपल्याला बेनिफिट कशाचा आहे, तर समुद्री शेवाळाचा. कासव माहिती असेल ना सगळ्यांना. मग कासवाचं आयुष्य हे 300 पेक्षा जास्त असतं. आपण जगू शकतो का 300? आता काही जण म्हणतील मी स्पिरुलिनाच खातो मग मी 300 वर्ष जगला पाहिजे. असं काही नसतं. 300 वर्ष जगण्यापेक्षा आहे ना, आपलं जेवढं लाईफ आहे ना तेवढंच जगायचंय, पण चांगलं जगायचंय. म्हणून स्पिरुलिना काय आहे, तर एक समुद्री शेवाळ आहे. आणि आजच्या सिच्युएशनला स्पिरुलिनाला पूर्ण जगामध्ये सुपर फूड म्हणून घोषित केलेलं आहे. काय म्हणून? सुपर फूड म्हणून. मग तुम्ही सर्च करू शकता, तुम्ही असं लोकांना पण सांगू शकता. तुम्ही सर्च करा स्पिरुलिना म्हणजे काय आहे, तुम्हाला जर माहित नसेल तर. मी तर सांगणारच इन्फॉर्मेशन, पण तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी तुम्हाला जे सांगते ते योग्यच सांगतेय. मग स्पिरुलिना काय आहे, तर आज 21व्या शतकातलं सुपरफूड म्हणून घोषित केलेलं एक प्रॉडक्ट आहे. मग स्पिरुलिनामध्ये काय काय क्वालिटी आहे? स्पिरुलिनामध्ये हायर लेवलचे विटामिन्स आहेत. स्पिरुलिनामध्ये हायर लेवलचे खनिज आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्पिरुलिनामध्ये सगळ्यात जास्त पोषक घटक आहेत. काही जणांना जर नावं आठवत नसतील ना, मिनरल्स म्हणू का, खनिज म्हणू का, काय म्हणू, तर सगळ्यात जास्त पोषक घटक स्पिरुलिनाच्या टॅबलेटमध्ये आहेत. मग याचं तुम्हाला वर्णन करून सांगायचं असेल ना, 5 किलो कच्च्या भाज्या खाल्ल्यानंतर जे पोषक घटक शरीराला भेटतात, तेवढे पोषक घटक स्पिरुलिनाच्या 2 टॅबलेट मधून भेटतात. येतंय तुम्हाला लक्षात? स्पिरुलिना म्हणजे काय? 5 किलो कच्च्या भाज्या, अर्धा किलो काकडी सुद्धा आपल्याच्याने खाल्ली जात नाही कच्ची, पण खायला पाहिजे की नाही? मग खात नाही. मग 5 किलो कच्च्या भाज्या कधी खाणार आहे आपण? मग 5 किलो कच्च्या भाज्या खाल्ल्यानंतर जेवढे पोषक घटक शरीराला भेटतात, तेवढे पोषक घटक स्पिरुलिनाच्या 2 टॅबलेट मधून भेटतात. मग स्पिरुलिना काय करते, तर स्पिरुलिना आपली एनर्जी लेवल मेंटेन करण्याचं काम करते. स्पिरुलिना आपला बीपी मेंटेन करण्यासाठी मदत करते. स्पिरुलिना आपल्याला जे कोणी डायबेटिक पेशंट असतील तर त्यांची जी इन्सुलिन आहे, जी शुगर आहे, हिला मेंटेन करण्यासाठी सुद्धा मदत करते. स्पिरुलिना स्किन रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम असतील ना, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट देते. स्पिरुलिना प्रत्येक आजारावरती सोल्युशन देते. म्हणजे तुम्ही प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये स्पिरुलिना ऍड करू शकता. मग स्पिरुलिनाचे इतर पण सारे फायदे आहेत. स्पिरुलिना जखम झालेली असेल, जी जखम भरतच नाहीये, अशा जखमेवरती त्याची पावडर तुम्ही टाका, तुम्हाला लगेच ती जखम भरताना दिसून येईल. चेहऱ्यावरती डलनेस वाढलाय, ओपन पोर्स वाढले, स्पिरुलिनाचा फेस पॅक करा. गुलाब पाण्यामध्ये किंवा गो अर्कमध्ये फेस पॅक करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा
पूर्ण चेहऱ्यावरती त्याचा पॅक लावा, 20 मिनिटं ठेवा, नंतर चेहरा धुवून टाका. त्याच्यामुळे चेहऱ्याच्या स्किनला ऑक्सिजन पण भेटतो. त्यानंतर आपले पोर्स जे जास्त प्रमाणात ओपन झालेले असतील तर ते क्लोज व्हायला सुद्धा मदत होते. मग असे युनिक लेवलचे बेनिफिट स्पिरुलिनाचे आहेत. मग स्पिरुलिना केस गळतीवर पण काम करते. स्पिरुलिनामधून व्हिटॅमिन सी पण मोठ्या लेवलला भेटतं. स्पिरुलिना स्किन रिलेटेड जे फंगल इन्फेक्शनचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी सुद्धा स्पिरुलिनाचे अतिशय युनिक रिझल्ट भेटतात. यानंतर दुसरी टॅबलेट जी आहे ती मोरिंगा टॅबलेट आहे. मोरिंगा म्हणजे काय? मोरिंगा म्हणजे शेवगा, ड्रमस्टिक. शेवगा सगळेजण खात असतील, काहींना ॲलर्जी असतील तर ते खात नसतील. पण जर शेवग्याचा एक विचार केला तर हायर लेवलचं कॅल्शियम या टॅबलेटमध्ये आहे. मोरिंगा प्लस काय आहे? हायर लेवलचं कॅल्शियम. काही जण म्हणतील दुधामध्ये सगळ्यात जास्त असतं, काही जण म्हणतील नॉनव्हेज मध्ये सगळ्यात जास्त असतं, काही जण म्हणतील सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त असतं. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, जर हायर लेवलचं कॅल्शियमचा स्रोत कशाचा असेल तर तो सगळ्यात अगोदर पालकामध्ये हायर लेवलचं कॅल्शियम असतं. पण आजकाल घराघरांमध्ये पालकाच्या भाज्या फार कमी खाल्ल्या जातात आणि जरी खाल्ल्या गेला तरी पालकामध्ये आता त्या लेवलचं पोषक घटक राहिलेले नाहीयेत. कारण सर्रासपणे केमिकलची फवारणी होते, त्यामुळे पालकात सुद्धा तेवढ्या प्रमाणात कॅल्शियम आढळत नाही. पालकानंतर नंबर लागतो तो म्हणजे दुसरा मोहरीची भाजी. मोहरी माहिती आहे ना, स्वयंपाकामध्ये वापरली जाते. मोहरीची भाजी त्याच्यामध्ये सुद्धा हायर लेवलचं कॅल्शियम असतं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला अजून जास्त कॅल्शियम कशात असतं तर ते असतं चिंचेच्या पाल्यामध्ये. आता ही माहिती तुमच्याकडे ठेवा. तुम्ही जेव्हा लोकांना प्रमोट करणार तर लोकांना कळेल, अरे बापरे, किती खतरनाक लोक आमच्या समोर बसलेत आणि एवढे प्रॉडक्टचं नॉलेज देत आहे. म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही तेवढं कॉन्फिडेंटली त्या प्रॉडक्ट बद्दल सांगू शकतात. मग तिसऱ्या नंबरला काय असतं तर चिंचेचा पाला असतो. आणि यापेक्षाही, या तिघांपेक्षाही हायर लेवलचं कॅल्शियम कशात असतं तर ते असतं शेवग्याच्या कोवळ्या पाल्यामध्ये. मग ही मोरिंगा प्लस कशाची तयार केलेली आहे तर शेवग्याच्या कोवळ्या पाल्यापासून तयार केलेल्या टॅबलेट आहेत. काही जण तुम्हाला म्हणतील, हो आमच्या बाजूला शेवग्याचं झाड आहे, आम्ही त्याचा पाला आणून त्याच्या चटणी करून खातो. कोणी सांगतं थालीपीठ करून खातं, कोणी सांगतो आम्ही त्या फुलांची चटणी करून खातो. ओके, पण 12ही महिने आपण त्याला खात नाही, किंवा खाताना सुद्धा त्याला शिजवून खाल्लं जातं. मग शिजवून खाल्ल्यानंतर त्याच्यातले पोषक घटक हे कमी होऊन जातात. आणि मला सांगा, एक वाटी चटणी जर तुम्ही शेवग्याच्या पाल्याची खाल्ली तर त्याच्यातून तुम्हाला किती कॅल्शियम मिळालं माहितीये का? ते आठवड्याभरासाठी सफिशियंट आहे की महिन्याभरासाठी सफिशियंट आहे की 1 वर्षासाठी? माहित नाही ना. मग शरीराला कोणताही आयुर्वेदिक पदार्थ देताना त्या शरीराला त्याचं लिमिट ठरवावं लागतं. मग आपल्याकडे या शेवग्याच्या पाल्यापासून तयार केलेल्या टॅबलेट आहेत की ज्या आपल्या हाडांसाठी अतिशय गरजेच्या आहेत. कारण आपल्या हाडांना जर कॅल्शियम मिळालं तर आपली हाडं मजबूत राहतात. आणि आजकाल हाडं मजबूतच ठेवावी लागतात, नाहीतर धक्का लागला आणि पडलं तरी पण हाडं टिचतात, काहींची तर लगेच मुडतात. मागे एक जण होतं, कपाट पुढे सरकवायला गेले, कपाट पुढे सरकवायला गेले, कपाटाच्या मागे हात घातला आणि करंगळीचं हाड मुडलं. मग अशी आपल्या हाडांची कंडिशन आहे. म्हणून हाडं जर मजबूत ठेवायची असतील तर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचा वापर करावा लागतो. पण आहारातून किती कॅल्शियम शरीराला जातं आपल्याला कळत नाही. पण जर मोरिंगाच्या टॅबलेट जर निरोगी व्यक्तीने सुद्धा 1 वर्षातून 3 महिन्याचा कोर्स केला तरी सुद्धा त्याच्या शरीरात कॅल्शियमचा स्रोत जातो. मग कॅल्शियम हाडां रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तिथं आपण मोरिंगा टॅबलेट सजेस्ट करू शकतो. म्हणजे जॉईंट पेन असेल, हाडांचा ठणक असेल, त्यानंतर आपलं स्किन रिलेटेड प्रॉब्लेमला सुद्धा. पण मग स्किन रिलेटेड प्रॉब्लेमला का टाळलं पाहिजे? कारण जर फंगल इन्फेक्शन वाल्या व्यक्तीला दिलं तर होऊ शकतं त्याला ॲलर्जी असण्याचे चान्सेस असतात. मग त्याला खाज येण्याचे चान्सेस असतात. म्हणून फंगल इन्फेक्शन वाल्या व्यक्तीला नाही द्यायचं. पण जिथं केस गळती आहे, दातां रिलेटेड समस्या आहे, कारण दात सुद्धा कॅल्शियम पासूनच तयार झालेले असतात.
मग दातां रिलेटेड काही समस्या असतात. त्यानंतर केस गळती आहे, स्किनचे काही प्रॉब्लेम, जसं स्किनला चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, पाठीवरती पण काही जणांना पिंपल्स असतात. मग हे जे पिंपल्स येतात ना, अशा ठिकाणी सुद्धा आपण कॅल्शियम डेफिशियन्सी कमी असल्यामुळे पण पिंपल्स येतात. म्हणून तिथं सुद्धा आपण आपली मोरिंगा टॅबलेट सजेस्ट करू शकतो. त्याचसोबत मोरिंगा टॅबलेटमुळे बीपी कंट्रोल करायला सुद्धा मदत होते, हायर बीपी लो करण्यासाठी मदत होते. म्हणून बीपीच्या पेशंटला देऊ शकतो, थायरॉइडच्या पेशंटला देऊ शकतो. त्यानंतर शुगर वाल्यांना सुद्धा आपण मोरिंगा प्लस टॅबलेट रिकमेंड करू शकतो. त्याचसोबत जॉईंट पेन म्हणजे सांधेदुखी, हाडं दुखतात, ज्यांचे हाडं मोडलेले असतील त्यांना सुद्धा आपण कॅल्शियम कमतरता आहे म्हणून सुद्धा ती सजेस्ट करू शकतो. आणि असंही तुम्हाला वय वर्ष 20-25 पासून ते वय वर्ष 70-80 पर्यंत अशी लोक भेटतात की ते सांगतात कॅल्शियम कमी आहे. तिथं तुम्ही बिनधास्त देऊ शकतात. बरं, कॅल्शियम कुणामध्ये कमी असतं माहितीये का? कॅल्शियम सध्याला मी मागच्या महिन्यात ज्या काही होम मीटिंग घेतल्या, जे काही पर्सनल कॉल केले, तर त्यामध्ये मला सगळ्यात जास्त कॅल्शियम कमी असणारं कोण सापडलं, तर वय वर्ष 9 ते 15 वयोगटातली मुलं. लक्षात येतंय का? हा, म्हाताऱ्याच लोकांना नाही, तर वय वर्ष 9 ते 15 वयोगटातली जास्तीत जास्त मुलं, ज्यांची हाडं ठणकतात, हात लावला तरी दुखतंय, खेळता येत नाही, खेळून आल्यानंतर कंटाळा येतो, झोपल्यानंतर सांधे दुखतात, असे तक्रारी करणारे कमी वयामधले मुलं मुली पण आहेत. म्हणून जिथे तुम्हाला हाडां रिलेटेड प्रॉब्लेम वाटले तिथं तुम्ही कन्सल्टिंग घेऊन या मुलांना सुद्धा दिवसातून एक टॅबलेट घेण्यासाठी सजेस्ट करू शकतात. स्पिरुलिना सुद्धा सकाळ संध्याकाळ एक एक टॅबलेट द्यायची आहे आणि मोरिंगा सुद्धा सकाळ संध्याकाळ एक एक टॅबलेट द्यायची आहे. स्पिरुलिना जेवणानंतर, जेवणाआधी काही प्रॉब्लेम नाही, मोरिंगा जेवणानंतर सजेस्ट करावी. जवळपास आपले सगळेच टॅबलेट जेवणानंतर आहेत, फक्त गॅनोडर्मा टॅबलेट जी आहे ही जेवणाआधी घ्यायची. मोरिंगा नंतर आता आपण जाणार आहोत. आता मोरिंगाचा अजून एक तुम्हाला बेनिफिट सांगायचा राहिला. मोरिंगा चेहऱ्याला सुद्धा, म्हणजे ज्यांना पिंपल्स आलेले असतात ना, तर पिंपल्स आलेल्या स्किनला सुद्धा मोरिंगाचा फेस पॅक अतिशय छान रिझल्ट देतो. माझ्या मुलाने स्वतः गुलाब पाण्यामध्ये मोरिंगाच्या टॅबलेटचा फेस पॅक लावल्यामुळे जे पिंपल्स आलेले जे स्पॉट होते ते लवकर कव्हर झाले. म्हणून ज्यांच्या चेहऱ्यावरती ब्लॅक स्पॉट आलेले असतात, म्हणजे वांगाचे डाग वगैरे किंवा पिंपलचे राहिलेल्या खुणा, हे जाण्यासाठी सुद्धा मोरिंगा टॅबलेटचा फेस पॅक अतिशय उत्तम आहे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट प्रॉडक्ट आहे गॅनोडर्मा. आता गॅनोडर्मा काय आहे, तर गॅनोडर्मा नाव जरासं विचित्र आहे, बोलताना पण वाटतंय काय नाव असेल हे गॅनोडर्मा. पण गॅनोडर्मा अतिशय लोकप्रिय, मी जे शब्द वापरते याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या, अतिशय लोकप्रिय अशी टॅबलेट आहे, स्पिरुलिनापेक्षा जास्त. मग काय आहे या गॅनोडर्मामध्ये, तर गॅनोडर्मा म्हणजे वेगळं काही नाही, तर हे एक मशरूम आहे. याला जॅपनीज मशरूम पण म्हटलं जातं, याला मॅजिकल मशरूम पण म्हटलं जातं. मशरूम माहितीये ना? हा, काहींना माहिती नसेल तर लहानपणी आपण खेळायचो, पावसाच्या दिवसामध्ये त्या कुत्र्याच्या छत्र्या असायच्या ना, आपण त्याला कुत्र्याची छत्री म्हणायचो. पण आता मार्केटमध्ये ट्रेंड आहे की एका भुसा असतो, त्या भुशामध्ये त्याच टाईप मध्ये मशरूम उगवलं जातं आणि त्याची मार्केटला फार मोठी डिमांड असते खाण्यासाठी. मग त्याच प्रकारचं हे एक आयुर्वेदिक आहे, याला मॅजिकल किंवा जॅपनीज मशरूम म्हटलं जातं. आणि हे शरीरात गेल्यानंतर ही टॅबलेट अतिशय महत्वाचं काम करते. ते म्हणजे काय, तर आपल्या बॉडीला स्कॅन करते. काय करते, आपल्या बॉडीला स्कॅन करते. मग स्कॅन करते म्हणजे काय, शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आजार तयार करणाऱ्या बॅड सेल्स, आजार तयार करणाऱ्या बॅड सेल्स
कोणत्या कोणत्या ठिकाणी तयार होतात ना, ते आधी कट करून त्याला शरीराच्या बाहेर काढायचं काम करते. म्हणून याला साफसफाई मंत्री पण म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं तर गॅनोडर्मा काय करते, शरीरात गेल्यानंतर शरीराला स्कॅन करते. स्कॅन करत असताना शरीरामध्ये ज्या काही बॅड सेल्स असतात, आजार तयार करणाऱ्या पेशी, या पेशींना शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. म्हणून गॅनोडर्मा निरोगी व्यक्ती पण घेऊ शकतो आणि आजारी व्यक्ती पण घेऊ शकतो. फक्त ही घेण्याची प्रोसेस काय आहे, जेवणाच्या अगोदर घेतले तर जास्त रिझल्ट मिळतात आणि जर जेवणाच्या आधी घ्यायचे विसरले तर जेवणानंतर पण घेऊ शकतात. पण चांगल्या रिझल्टसाठी जेवणाच्या अगोदर होऊ शकतं. काही जणांना गॅनोडर्मा चालू केल्यानंतर मळमळ होणे, डोकं दुखणे असे काही सिम्पटम दिसतात. मग इथं लगेच घाबरून जायचं नाही. तिकडून फोन आला की अहो तुमची ती टॅबलेट घेतली आणि लईच मळमळ उलट्या होऊ लागल्या, डोकं दुखू लागलं, असं आजपर्यंत कधीच नाही झालं. कधीच नाही झालं म्हणून तर ही वेळ आली. झालं असतं याच्या आधी तर ही वेळ गॅनोडर्मा घ्यायची असती का? नाही. म्हणून मधल्या व्यक्तीने पण घाबरायचं नाही. हे सिम्पटम्स आहेत. शरीराला स्वच्छ करत असताना जसं बाहेरून गावावरून आलो, 8-15 दिवस घर बंद होतं, त्याची साफसफाई केली तरी सुद्धा आपल्याला शिंका येतात का नाही? ती धूळ नाकातोंडात गेली की. मग तसंच आहे, शरीराला सुद्धा साफ करताना थोडाफार काहीतरी त्याचे सिम्पटम दिसणार आहे. मग याला हिलिंग पिरियड म्हणतो. म्हणून प्रॉडक्ट चालू केल्यानंतर जर छोट्या मोठ्या प्रमाणात काही जणांना थोडंसं गरगरणं, काहींना थोडंसं मळमळणं, उलटी सारखं होणं, थकवा जाणवणं, अजून काय, अजून एक प्रॉब्लेम आहे. काही जणांना ते घेतल्यानंतर असं जड पण आल्यासारखं होतं. होणार आहे. शरीराला साफ करताना त्या शरीरामध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. त्याला हिलिंग पिरियड म्हणतो. पण हळूहळू जसं जसं हिलिंग मध्ये आपलं शरीर क्लीन व्हायला लागतं ना, तसं तसा फ्रेशनेस वाढत जाणार आहे. म्हणून टॅबलेट दिल्यानंतर छोटे मोठे हे सिम्पटम दिसणार आहेत. पण क्वचित 5 ते 10% लोकांनाच फक्त गॅनोडर्मा दिल्यानंतर यासारखे सिम्पटम दिसतात. अदरवाईज बाकी कुणालाही याचा काहीही साईड इफेक्ट नाहीये. कारण हे सगळं सप्लिमेंटरी फूड आहे. काकडी खाऊन कोणाला उलट्या झाल्या का? ऍपल खाऊन कोणाला मळमळलं का? झालं का कोणाला काही? काहीच नाही झालं ना. मग ते खाऊन नाही झालं तर हे खाऊन पण काहीच होणार नाही. आधी तर आपण कॉन्फिडंट पाहिजे प्रॉडक्ट देताना. तुमचा कॉन्फिडंट तुम्हाला रिझल्ट देतो. इकडे कन्सल्टंट कितीही ओरडून सांगितलं, कितीही ट्रस्ट दिला, तरी पण तुमचा कॉन्फिडंटच तुम्हाला रिझल्ट मिळवून देत असतो. लक्षात ठेवा. म्हणून छोटे छोटे प्रॉब्लेम कसे येणार आहेत आणि त्याला कसं टॅकल करायचं हे पण सांगते. म्हणून गॅनोडर्मा दिल्यानंतर 5 ते 10% लोकांना अशा प्रकारचे सिम्पटम जाणवू शकतात. आणि जर खूपच क्रिटिकल पेशंट असेल तर त्याला गॅनोडर्मा सकाळ संध्याकाळ देण्याच्या ऐवजी फक्त एकच टाइम द्यायला सुरुवात करा. पहिले 8 ते 10 दिवस एक टाइम द्या आणि मग नंतर हळूहळू 2 टाइम तुम्ही देऊ शकता. आणि मग ही टॅबलेट तुम्ही ज्याला संधिवात खूप क्रिटिकल लेवलचा आहे तिथे तुम्ही सजेस्ट करू शकतात. थायरॉइड साठी देऊ शकतात. त्यानंतर अशा बऱ्याचशा ट्रीटमेंट आहे. कॅन्सर सारख्या ट्रीटमेंटमध्ये पण देऊ शकतात. फक्त ज्या कॅन्सर पेशंटला देणार असाल तर त्याचे किमो चालू असतील, किमो रेडिएशन असतं ना, ते चालू असतील तर द्यायची नाहीये. रक्त पातळ होण्याची कुणाला गोळी चालू असेल तर त्या व्यक्तीला फक्त एका टॅबलेटने सुरुवात करायची आहे. डायरेक्टली सकाळ संध्याकाळ 2 न देता फक्त दिवसातून एक टॅबलेट सजेस्ट करायची आहे. आणि जर त्या व्यक्तीला समजा ज्याला रक्त पातळ होण्याची गोळी आहे आणि त्याला गॅनोडर्मा चालू केली, एकच टॅबलेट चालू करायची आहे, 8 दिवसामध्ये जर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आला तरच त्याला कंटिन्यू करायची आहे. पण जर 8 दिवसामध्ये त्याला जर जाणवलं थोडं सूज येणं वगैरे अशा काही सिम्पटम दिसले तर तिथे ती टॅबलेट स्टॉप करायची असते. क्लिअर होतंय? येस. येस नेक्स्ट मॅडम. टॅबलेट आहे आपली गिलोय. गिलोय नावामध्येच खूप काही आहे. गुळवेल म्हणतो आपण तिला.
कोरोनामध्ये सगळ्यात जास्त गुळवेलचा काढा पिण्यात आला आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त मूळव्याधचे पेशंट पण, उष्णता वाढलेले पेशंट पण वाढले. मग याचं कारण काय आहे? लोकांना कळालंच नाही की शरीराला किती प्रमाणामध्ये तो काढा गेला पाहिजे. पण कोरोनापासून वाचायचं आहे म्हणून गुळवेलाचा काढा करत करत लोक पित होते. त्याचे बऱ्याच जणांना खूप सारे साईड इफेक्ट झाले. मग गुळवेलाला आयुर्वेदामध्ये अमृत सुद्धा म्हटलं जातं. अतिशय युनिक टॅबलेट आहे. नाव गिलोय आहे म्हणून हिला हलक्यात नका घेऊ, पण हिला आयुर्वेदामध्ये अमृत म्हटलं जातं. मग गिलोय कुठे कुठे उपयोगात येते? गिलोय ज्यांना व्हायरल इन्फेक्शन रेग्युलर होतं, व्हायरल इन्फेक्शन म्हणजे सकाळी उठल्या उठल्या शिंका येणं, नाकाला पाणी येणं, बारमाही सर्दी असणं, असं व्हायरल इन्फेक्शन मध्ये गिलोय टॅबलेट अतिशय उपयुक्त आहे. आणि त्याचसोबत सांगायचं झालं तर गिलोय टॅबलेट सगळ्यात सुंदर रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्या व्यक्तीला संधिवात असतो त्या व्यक्तीला हाडीताप पण असतो, आणि हाडीताप असणाऱ्या व्यक्तीला कोणताही प्रॉडक्ट द्या त्याचा तो ताप कधीच कमी होत नाही. हाडीताप म्हणजे हाडांमधून बाहेर पडणारी उष्णता, त्यामुळे त्या व्यक्तीचं अंग रेग्युलर गरम असतं. आणि जर हाडीताप शरीरातून लवकर कव्हर झाला नाही तर शरीराच्या व्याधी वाढतात. म्हणून संधिवात असणारी लोक अंगावरती दुखणं काढतात आणि त्यामुळे काय होतं, ती जी हाडं आहेत ना, ही हाडं कमजोर होऊन जातात, वाकडी होतात, कडक होतात. मग याचे हे साईड इफेक्ट आहे. आणि आयुर्वेदामध्ये एकमेव प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळे हाडीताप जाऊ शकतो, तो म्हणजे गिलोय. सकाळ संध्याकाळ एक एक टॅबलेट. मग ही टॅबलेट कुठे कुठे कामात येते? ज्यांना मेंदू रिलेटेड प्रॉब्लेम असतात, मग याच्यामध्ये मायग्रेनला सुद्धा दिली जाते. दम्याचा त्रास असेल तर तिथं सुद्धा सजेस्ट केली जाते. संधिवाताच्या पेशंटला दिली जाते. सर्दी रिलेटेड, कफ रिलेटेड जे काही प्रॉब्लेम मी तुम्हाला आता सांगितले, व्हायरल इन्फेक्शन, शिंका येणं वगैरे, याच्यासाठी सुद्धा याचा अतिशय सुंदर रिझल्ट येतो. मग लक्षात आलं गिलोय टॅबलेट कुठे कुठे सजेस्ट करायची. आणि गिलोय टॅबलेट तुम्ही डायबेटिक पेशंटला सुद्धा, ज्यांचं HbA1c 7 पेक्षा जास्त असेल ना, त्याला सुद्धा तुम्ही कंटिन्यू करायला लावू शकतात. HbA1c डायबो सुद्धा सोबत तुम्ही गिलोय द्या, अतिशय सुंदर रिझल्ट येतो. यस. येस मॅडम. यानंतर आपण जाणार आहोत ग्लुकोसामाइन. नाव उच्चारायला अवघड आहे. जेव्हा टॅबलेट लॉन्च झाली होती तेव्हा आम्हालाही कळत नव्हतं नक्की काय बोलायचं. ते ग्लुकोसामाइनच्या ऐवजी वेगळेच वर्ड वापरले जायचे. नंतर मग टॅबलेट समोर आल्यावर त्याला वाचून वाचून पाठ केलं, ग्लुकोसामाइन. आता ग्लुकोसामाइन काय आहे? तर ग्लुकोसामाइन, आवाज येत नाहीये का माझा? येतोय मॅडम, येतोय. हो मॅडम येतो. मग नीला मॅडम, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. रेंजचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर बघा, ग्लुकोसामाइन काय काम करतं? तर ग्लुकोसामाइन म्हणजे आपल्या प्रत्येक जॉईंटच्या मध्ये जी गादी असते, आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या जॉईंटच्या मध्ये छोटी छोटी गादी असते. जॉईंट नुसार त्याचे आकार असतात. मग ही Yes. गादी, याला सुद्धा ग्लुकोसामाइन म्हटलं जातं. ती ग्लुकोसामाइन पासून तयार झालेली. आणि हे ग्लुकोसामाइन जेव्हा कमी कमी होतं, म्हणजे सांध्यांमध्ये गॅप पडतात, मानेच्या मणक्यात गॅप, कमरेत गॅप, गुडघ्यात गॅप, फक्त डोक्यातच गॅप पडत नाही, सगळीकडे गॅप पडतो. डोक्यात डोक्यात कधी गॅप पडेल का सांगा बरं? नाही. म्हणजे युनिक अवयव आहे. त्याचा डॉक्टर सुद्धा युनिकच असतो, कारण मेंदूची रचना खतरनाक आहे, सापडता सापडत नाही त्याची रचना, म्हणून त्याच्यात कधीच गॅप पडू शकत नाही. पण ते मेंदू ज्याला चालवतोय ना, त्याच्यात सगळ्या जॉईंट मध्ये कुठे ना कुठेतरी गॅप पडण्याचे चान्सेस असतात. मग हे जे ग्लुकोसामाइन म्हणजे 2 सांध्यांमधली गादी जेव्हा घासली जाते, तर ते ग्लुकोसामाइन कव्हर करण्यासाठी आपली ग्लुकोसामाइन टॅबलेट अतिशय उपयुक्त आहे. मग संधिवाताच्या पेशंटला अतिशय गरजेची टॅबलेट आहे, कारण
त्याच्या शरीरात जो वात असतो, जो सांध्याच्या मध्ये जाऊन थांबलेला असतो, दोन सांध्यांच्या मध्ये, मग या दोन सांध्याच्या मध्ये थांबल्यानंतर ती गादी कमी कमी होत जाते, तो गॅप वाढत जातो. मग त्या हाडांना सपोर्ट काही नसतं तर ते एकमेकांना घासले जातात, आवाज येतो, त्यातलं ऑइल संपत आलेलं असतं. मग त्याच्यासाठी ही झीज भरून काढण्यासाठी आपली ग्लुकोसामाइन टॅबलेट अतिशय उत्तम काम करते. म्हणून ग्लुकोसामाइन कुठे कुठे दिली गेली पाहिजे? सांध्यां रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये. क्लिअर होतंय? यस. येस. त्यानंतर अतिशय सुंदर अशी टॅबलेट जी प्रत्येक व्यक्तीने आजच्या सिच्युएशनला वापरलीच पाहिजे, ती म्हणजे कुरकुमा. का? मी कालच सांगितलं, हळदीमध्ये कुरकुमिन नावाचा घटक असतो आणि कुरकुमिन हे मेडिसिनल प्रॉडक्ट्स आहे. मेडिसिन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सगळ्यात मोठं जे आहे ते म्हणजे कुरकुमिन आहे. आणि त्याची गरज सगळ्यात जास्तीत जास्त कोणत्या आजारामध्ये होते माहितीये का? कॅन्सर सारख्या आजारांमध्ये होते. शरीराच्या इंटरनल ज्या जखमा असतात ना, त्या बऱ्या करण्यासाठी सुद्धा कुरकुमाची गरज पडते. मग आज किती जणांना वाटतं इन फ्युचर मध्ये मला कॅन्सर झाला पाहिजे? वाटतंय का? नाही ना. नाही. मग होऊ नये. आज आपण बघतोय आपल्या आजूबाजूला की त्या व्यक्तीला कसलाच त्रास नसतो तरी पण कॅन्सर डिटेक्ट होतो. मोठमोठे सेलिब्रिटी बघतो की जे फार हेल्थ कॉन्शियस असतात, स्वतःच्या शरीराशी ते कधीच कोणतीही तडजोड करत नाही, तरी सुद्धा अशा व्यक्तींना कॅन्सर होतात. मागे एक आता 2 ते 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. गुलशन कुमार म्हणून जे काही एक फेमस आहे ना इंडस्ट्रीमध्ये, त्यांची एकुलती एक मुलगी अक्षरशः जर्मनीमध्ये ढिगाणे पैसा ओतला त्यांनी डॉक्टरांपुढे, पण त्या 20-22 वर्षाच्या मुलीला वाचवू नाही शकले. कॅन्सर होता. पैशाची कमतरता होती का? नव्हती. पण काही ना काहीतरी असे प्रॉब्लेम असतात की नाही. मग इन फ्युचर मध्ये जर आपल्याला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होऊ नये, इंटरनल जखमा होऊ नये, आपण हेल्दी राहायला पाहिजे, आपल्या शरीराला अँटीबायोटिक व्यवस्थित पोचलं पाहिजे, तर कुरकुमा टॅबलेट सुद्धा प्रत्येक व्यक्तीने खावी. कारण कुरकुमामध्ये कुरकुमिन तर आहेच. इंटरनल जखमा झाल्या तर आपल्याला लक्षात येत नाही. बऱ्याच जणांना ऍसिडिटी असते. ऍसिडिटी मध्ये छातीत जळजळ होते. जळजळ होते म्हणजे काय? ऍसिडिटी मध्ये तयार होणारा जो गॅस आहे ना, तो आपल्या अन्ननलिकेच्या मध्ये जर जास्त काळ राहिला तर तिथंच तुम्हाला जळजळ होते. ज्यांना त्रास असेल ना त्यांना रिअलाइज होईल की ऍसिडिटी झाल्यानंतर ज्यांना जळजळ होते तर त्यांना अन्ननलिकेमध्ये दाह होतो, आग होते. आणि हा दाह जेव्हा होते, ही आग जेव्हा होते, तर अन्ननलिका आतून येणार नाजूक असते. मग जास्त प्रमाणात जर हे झालं तर तिथं जखमा पण होत्या. आणि ह्या जखमा आपल्याला काही दिसून येणार आहे का? नाही दिसून येत. म्हणून कुरकुमा जर घेतली तर अशा छोट्या मोठ्या ज्या शरीरात होणाऱ्या जखमा आहेत या भरून काढण्यासाठी सुद्धा आणि एक अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा शरीरासाठी काम करतं. आणि इन फ्युचर मध्ये कॅन्सर सारखे आजार होऊ नये म्हणून सुद्धा प्रिकॉशन म्हणून कुरकुमा वापरली जाते. मग कुरकुमा यासोबत अजून एक काय काम करते माहितीये का? जे जॉईंट रिलेटेड पेशंट असतात ना, यांच्या सांध्यांना ना ठणक फार असतो, सूज आलेली असते, माहितीये ना? हा, जॉईंट रिलेटेड जे पेशंट असतात, ज्यांना ठणक फार आहे, सूज आहे, तर अशा ठिकाणी जर कुरकुमा तुम्ही रिकमेंड केली तर सूज कमी व्हायला आणि त्या हाडांचा ठणक म्हणजे त्रास कमी होण्यासाठी कुरकुमा अतिशय छान रिझल्ट देतो. मग जर शरीरावरची सूज उतरत नसेल तर गिलोय, कुरकुमा आणि मोरिंगा असं कॉम्बिनेशन पण तुम्ही देऊ शकतात. कारण गिलोयमुळे सुद्धा सूज कमी होते, मोरिंगामुळे सुद्धा सूज कमी होते आणि कुरकुमामुळे सुद्धा सूज कमी होऊन हाडांचा ठणक सुद्धा कमी होतो. त्यानंतर आल्सरचं पेशंट असतं, म्हणजे शरीराच्या आतून आतड्यांना जखमा किंवा अन्ननलिकेला जखमा, तिथं कुरकुमाचा चांगला रिझल्ट येतो. त्यानंतर स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस सारखे आजार, याच्यामध्ये सुद्धा आपण कुरकुमा सजेस्ट करू शकतो. त्यानंतर जर वाटत असेल की आपला कलर
बदलणार तर नाहीच आहे, पण होऊ शकतं आपण वर्षभर एखाद्या वेळेस जर ती कुरकुमा खाल्ली, जुने लोक म्हणतात पी हळद आणि हो गोरी. आता हळद दुधात टाकून कधी पिणार? एकतर आपण फार बिझी लोक, आपल्याला वेळ नाही. पण कुरकुमा खाल्ल्यामुळे होऊ शकतं आपला स्किन टोन सुद्धा चेंजेस व्हायला मदत होते. म्हणजे एक ब्युटी प्रॉडक्ट म्हणून सुद्धा कुरकुमा आपल्यावरती काम करतं. म्हणून ज्यांना वांगाचे डाग आलेले असतात ना, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपण कुरकुमा सजेस्ट करू शकतो. यस. यानंतरची टॅबलेट ती म्हणजे कोलोस्ट्रॉम. कोलोस्ट्रॉम म्हणजे काय? तर कोलोस्ट्रॉम म्हणजे गाईच्या कच्च्या दुधापासून तयार केलेली टॅबलेट आहे की ज्याच्यामध्ये हायर लेवलचं प्रोटीन असतं. लहानपणी प्रत्येकाने, सगळेजण मला वाटतं सगळेजण खेड्यातले आहेत, क्वचित एक 5-10% डाटा हा शहरामध्ये वाढलेला असेल. तर लहानपणी शहरामध्ये गाईने वासरू दिलं की ते पहिले 2 दिवसाचं दूध असायचं, त्याला कच्चं दूध किंवा चीक म्हणायचे, त्याला छान गरम करून खाल्लं जात होतं, म्हणजे ती प्रोटीन भेटायचं चांगल्या पद्धतीने. तर त्याच दुधापासून तयार केलेली टॅबलेट म्हणजे कोलोस्ट्रम. याच्यात हायर लेवलचं प्रोटीन असतं. मग ही टॅबलेट आपल्याला कुठे कुठे चांगले रिझल्ट देते? तर ही टॅबलेट आपल्याला सांध्यां रिलेटेड प्रॉब्लेम असतील, जसं जॉईंट पेन आहे, त्यानंतर शरीरात इंटरनली जखमा असतील किंवा सूज असेल, जसं काही जणांना आतड्यांना सूज आलेली आहे, लिव्हरला सूज आलेली आहे, त्यानंतर गर्भपिशवीला सूज आहे, असे काही पेशंट असतील तर तिथं तुम्ही कुरकुमा किंवा कोलोस्ट्रम सजेस्ट करू शकतात. इंटरनली जखमा म्हणजे अल्सर, गर्भपिशवीला पण काही महिलांना जखमा होतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण कोलोस्ट्रम टॅबलेट सजेस्ट करू शकतो. त्यानंतर लहान मुलांमध्ये जिथं कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, ज्या मुलांचे सांधे दुखतात, ज्या मुलांची उंची वाढत नाहीये, जे मुलं 8वी-9वीला गेले तरी पण 4थी-5वी सारखे दिसतात, तर अशा मुलांना सुद्धा आपण कोलोस्ट्रम टॅबलेट सजेस्ट करू शकतो. आणि काही मुलं मुली असे असतात किंवा काही महिला किंवा काही पुरुष असे असतात की ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं आहे, तर त्यांनी सुद्धा सकाळ संध्याकाळ एक एक टॅबलेट जर घेतली तर वजन वाढण्यासाठी सुद्धा त्याचा चांगला रिझल्ट येतो. फक्त दुधात घ्या. क्लिअर होतंय सगळं? येस मॅडम. येस. यानंतर अतिशय युनिक अशी टॅबलेट, पण ती आपण जास्त करून सजेस्ट करत नाही, अशी टॅबलेट ती म्हणजे सिबकथॉन. मी याला तर असं म्हणेल एक असं क्वालिटी प्रॉडक्ट पण जे दुर्लक्षित आहे. मग सिबकथॉन काय आहे? तर सिबकथॉन एक वनस्पती आहे की अशी वनस्पती की जिची मुळं 200 फूट खोल जमिनीत जातात. किती? 200 फूट. फूट. मग जेवढा जास्त खोल जमिनीची मुळं जातात ना, तेवढं त्या फळामध्ये क्वालिटी तयार होते, आयुर्वेदिक गुणतत्व त्याच्यामध्ये येतात. आणि ही वनस्पती कुठेही येत नाही, ही हिमालयीन वनस्पती आहे. यस. काय आहे? हिमालयामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये येणारी वनस्पती आहे आणि हिला सुद्धा स्पिरुलिना सारखं सुपरफूड म्हटलं जातं. हायर लेवलचं विटामिन सी या सिबकथॉन कॅप्सूल मध्ये आहे. मग सिबकथॉन कॅप्सूल मध्ये मल्टीविटामिनचं पण गुणतत्व आहेत, विटामिन सी जास्त प्रमाणात आहे. मग सिबकथॉन कुणाला सजेस्ट करावी? तर सिबकथॉन ज्या महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये हार्मोन इम्बॅलन्सचं प्रमाण असतं. मग इथं तुम्ही थायरॉइड मध्ये सुद्धा याचं सजेशन देऊ शकतात. ज्यांना सोरायसिस सारखे प्रॉब्लेम आहेत, ही हार्मोन बॅलन्सिंगचं काम करते, म्हणून ही शुगर मध्ये सुद्धा सजेस्ट केली जाऊ शकते. फंगल इन्फेक्शन रिलेटेड जे काही स्किनचे प्रॉब्लेम असतात,
इथं सुद्धा सिबकथॉर्न सजेस्ट केली जाऊ शकते. आणि सिबकथॉर्नचा अजून एक युनिक बेनिफिट म्हणजे जर सिबकथॉर्नचा पॅक म्हणजे चेहऱ्याला लावण्याचा पॅक जर ज्यांना वांगाचे डाग जास्त आहेत किंवा स्किन खूप डल झालेली आहे तर त्यांनी गो अर्क मध्ये जर सिबकथॉर्नचा पॅक आठवड्यातून एकदा दोनदा जसा शक्य आहे तसा जर वापर केला तर त्याचे छान छान रिझल्ट दिसतात. खायची पण आहे आणि पॅक पण लावायचं आहे. सिबकथॉर्न स्पिरुलिनाला टफ देणारी टॅबलेट आहे म्हणून तिला सुपर फूड पण म्हटलं जातं. जे आर्मीतले लोक असतात ना जवान यांना सिबकथॉर्न स्पिरुलिना मोरिंगा अशा टॅबलेट सुपर फूड म्हणून देण्यात येतात की जेणेकरून ते ज्या प्रदेशामध्ये असतात ज्या भागामध्ये असतात तिथं त्यांना क्वालिटीचं अन्न भेटत नाही आणि ती अन्नाची कमतरता शरीरामध्ये जेव्हा होते म्हणजे सगळेच घटक त्यांना भेटत नाही पण ह्या टॅबलेट खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीराला ती एनर्जी लेवल भेटते ते पोषक घटक भेटतात म्हणून ते तशा वातावरणामध्ये स्वतःला सिक्युअर करू शकतात लढू शकतात. क्लिअर होईल. सिबकथॉर्नचं अतिशय सुंदर टॅबलेट आहे. रिझल्ट खूप सुंदर येतात. तुम्ही याला सोरायसिसच्या पेशंटला देऊन बघा. तुम्ही याला हार्मोन इम्बॅलन्सिंग असतील म्हणजे महिलांचे पिरियड रिलेटेड जिथं प्रॉब्लेम असतात ना तिथं तुम्ही सजेस्ट करू शकता. तुम्ही थायरॉइड मध्ये सजेस्ट करू शकतात. तुम्ही स्किन रिलेटेड प्रॉब्लेमला सुद्धा सजेस्ट करू शकतात. अतिशय छान छान रिझल्ट असे याचे मिळतात. यानंतरची नेक्स्ट टॅबलेट आहे ती म्हणजे तुम्हाला आम्हाला म्हणजे मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा अतिशय गरजेची आहे. तुम्ही म्हणाल मॅडम म्हणतात सगळेच टॅबलेट गरजेचे आहेत. मला सांगा कोणाला इच्छा आहे की माझ्या छातीमध्ये चमक निघावी किंवा कळ निघावी आणि ताबडतोब ईसीजी करायला जावं आणि डॉक्टरनी सांगावं थोडासा पॅनिक अटॅक येऊन गेला. कोणाची इच्छा आहे सांगा ना. मग गरजेची आहे की नाही. मग आपलं जीवन कशावरती आपल्या हार्ट वरती आहे आणि मग आपलं हार्ट आपण सांभाळणार नाही तर कोण सांभाळणार आहे सांगा. डॉक्टरला सांभाळायला द्यायचं का नाही आपल्याला सांभाळायचंय. त्याची जोवर धडधड धडधड होणार आहे तोवरच आपली पण धडधड चालणार आहे आणि त्याची धडधड थांबली की आपली सगळी फडफड थांबणार आहे. म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी आपली जी टॅबलेट आहे ती म्हणजे Omega-369. मी कालच सांगितलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. तुम्ही नुसतं कोलेस्ट्रॉल म्हणा तरी लोक चौकस होऊन विचारतात कोलेस्ट्रॉल साठी काही आहे का याच्याने कमी होतं का म्हणजे कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम वाढताय. बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की ब्लड क्लॉटिंग होते त्याच्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं वजन वाढतं फॅट वाढतं आणि तिथून मग हार्टला पंपिंगला प्रॉब्लेम येतात आणि मग त्याच्यावरती लोड आला की मग ते आशा सोडतच. हातपाय गाळतोच ना आपण तसं तेही हातपाय गाळतच. मग त्याला चांगलं ठेवायचं असेल तर Omega-369 की ज्यामुळे आपलं हार्ट तंदुरुस्त राहू शकतं स्वस्थ राहू शकतं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्यानंतर आपल्या हार्टला पंपिंगला मदत करतं आणि याच्यामध्ये वेगळं काही आहे का काही म्हणतात नॉनव्हेज आहे काही म्हणतात हे आहे. येस नॉनव्हेज मध्ये पण आहे पण नॉनव्हेज म्हणजे मटन चिकन याच्यामध्ये नाही हे Omega-369. तर फिश ऑइल जे असतं ना माशापासून तयार झालेलं तेल त्याच्यामध्ये हायर लेवलचं Omega-369 असतं. त्यानंतर जवस जवसाची चटणी खातात ना बरेच जण तर जवसामध्ये 369 Omega-369 मोठ्या प्रमाणात असतं आणि आपल्याकडे जी टॅबलेट आहे ना ही जवसाच्या तेलापासून तयार केलेली टॅबलेट आहे. म्हणून काही जण जर शुद्ध शाकाहारी असतील तर त्यांना सुद्धा ती टॅबलेट चालते. काही जण म्हणतीलच ना आम्ही शुद्ध शाकाहारी आहे तर ती शाकाहारीच आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर काहीच बघायचं नसतं. म्हणून येण्याआधी काळजी घ्या. प्रत्येकाने Omega-369 सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जशी आवडेल तशी जशी आवडेल तशी
चावून खा किंवा चगळून खा. कारण का, ते फिश ऑइल आहे. तुम्ही चावून खाल्ली किंवा चगळून खाल्ली तर लाळेतून शरीरात पसरते, म्हणजे ती शरीरामध्ये लवकर पसरणार आहे. आणि अशीच पाण्यासोबत खाल्ली तर ती आधी पोटात जाणार, मग डायजेस्ट होणार आणि मग शरीराला पसरणार. त्याच्यापेक्षा चावून खा, चगळून खा. चावून चगळून आपण लय काही काही शरीराला नको असलेल्या गोष्टी खात असतो. मग ही चांगली आहे आपल्या शरीरासाठी. म्हणून तुम्ही जेव्हा पण हार्ट रिलेटेड पेशंटला याला सजेस्ट करणार. पायाला मुंग्या येतात म्हणतात ना बरेच जण, हाताला मुंग्या येतात, एक साइड मुंग्या येतात, कोणाच्या फक्त पायालाच येतात. तर मुंग्या येतात तर अशा ठिकाणी सुद्धा ओमेगा 369 सजेस्ट करू शकतो. त्यानंतर पॅरालिसिसचं पेशंट आहे, त्या पेशंटला सुद्धा ओमेगा 369. त्यानंतर ज्यांच्या नसा दबल्यात, काहींच्या मणक्यामध्ये दबतात, मानेच्या मणक्यात, काहींच्या कमरेच्या गॅपमध्ये, काहींच्या मागच्या बॅक साईडने नसा दबलेल्या असतात, तर या नसांना मोकळं करण्यासाठी ओमेगा 369 अतिशय गरजेची आहे. मग मला सांगा, आपल्यासाठी गरजेची आहे की नाही? आहे की नाही? आपल्याला यस सर. सिंगापूरला जायचंय ना, सिंगापूरला जायचंय की नाही बरं? यस मॅडम. मग मग लोकांनाच पाहून नुसतं आपल्याला धडधड वाढवायची आहे का? नाही. आपल्याला लोकांची धडधड वाढवायची म्हणून सिंगापूरला जायचंय, म्हणून ओमेगा खायची. येतंय लक्षात? यस मॅडम. ओमेगा जर तुम्ही कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ जर खाल्ली ना, तर वेट लॉसला सुद्धा खूप छान रिझल्ट येतात. वेट लॉसचं एक सेशन घेणार आहे मी, ज्याच्यामध्ये मेडोलाइट आणि आपले कोणते कोणते प्रॉडक्ट आपण कसे सजेस्ट केले पाहिजे त्याच्यासाठी एक स्पेशल सेशन ठेवणार आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा कळणार आहे की आपल्या वेट लॉसला आपल्याला काय गरजेचं आहे. म्हणून ओमेगा 369 जी व्यक्ती खाणार त्याचं बॅड कोलेस्ट्रॉल रिमूव्ह होणार, तसतसं त्याला स्वतःच्याच वजनामध्ये, स्किन मध्ये सुद्धा त्याला त्याचे रिझल्ट दिसून येणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? यस मॅडम. यस. घाई होते का? नाही मॅडम. नाही. होत असेल तरी पण लिहायला शिका. शाळेमध्ये आमचं असंच होतं. सर पुढे कॉलेजला असताना सर पुढे जाऊन शिकवायचे आणि ते जे बोलतात ना आम्हाला फक्त लिहायचं कळायचं. परत सांगा म्हटलं की ते कधीच सांगत नव्हते. म्हणून तुम्हाला पण आता हे फास्ट लिहिण्याची सवय लागली, नंतर त्याला वाचा आणि अपडेट करून घ्या. म्हणजेच आपल्या मेंदूला पण एक उत्तेजना मिळेल. आपण काय ऐकलं होतं, काय लिहिलं, काय राहिलं, याच्यासाठी तुम्हाला ही नवीन थिअरी सांगितली. ओके. यस. यस मॅडम. आता सिबकथॉन झाली. आता राहिल्यात फक्त 2-3 टॅबलेट. तर त्याच्यामध्ये एक अतिशय गरजेची ओमेगा सारखीच मल्टीविटामिन आहे. मल्टीविटामिन, कारण आज व्हिटॅमिन डेफिशियन्सी फार मोठ्या प्रमाणात आहे. कुणाला व्हिटॅमिन मध्ये D3 कमी पडतं, कोणाला 12 कमी पडतं, कोणाला 13 कमी पडतं. तर वेगवेगळे व्हिटॅमिनची कमतरता आहे. याचं कारण म्हणजे काय, की आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये आपण फळभाज्या खात नाही, पालेभाज्या खात नाही किंवा डाळी खात नाही, फळं खात नाही आणि याच्यामधून जे व्हिटॅमिन शरीराला भेटायला पाहिजे ते पण भेटत नाही. म्हणून व्हिटॅमिनची कमतरता असते. मग व्हिटॅमिनची कमतरता झाली की काय त्रास होतो? तोंड येतं. तोंडाला आतून अल्सर म्हणतो आपण त्याला, छाले पण म्हणतात बरेच जण. मग आतून तोंड येतं. तोंडाला आतून म्हणजे जिभेच्या आसपास असे छोटे छोटे फोड येतात किंवा ओठाच्या खाली असे फोड येतात. त्याला तोंड येणं म्हणतात, अल्सर म्हणतात, छाले येणं पण म्हणतात. मग व्हिटॅमिनची कमतरता असेल, डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर ही एक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असते. म्हणून मल्टीव्हिटॅमिनची गरज आपल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. कारण व्हिटॅमिन सी टोमॅटोमध्ये असतं, आवळ्यामध्ये असतं, त्याच्यानंतर आंबट फळांमध्ये असतं. किती जण खातात मग आंबट फळं? बरोबर. मग नाही खाण्यात येत ना. मग मल्टीव्हिटॅमिन म्हणजे सगळेच व्हिटॅमिन आपल्याला भेटत नाही. म्हणून आपल्याकडे असणारी मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट ही केस गळतीवर सुंदर रिझल्ट देते. सकाळ संध्याकाळ 2-2 टॅबलेट घ्या.
स्किनला सुद्धा छान रिझल्ट. मग आता केस गळतीसाठी घेतलं म्हणजे स्किनला रिझल्ट देणारच आहे. त्यानंतर ज्यांचं तोंड येण्याच्या समस्या आहे, ज्यांच्या हाडांच्या समस्या आहे, आणि काहींना तर रिपोर्ट मध्येच लिहून दिलेलं असतं विटॅमिन डेफिशियन्सी, इथं तुम्ही मल्टीव्हिटॅमिन सजेस्ट करू शकतात. आणि आपण स्वतः सुद्धा आपल्या जेवणातून सुद्धा सगळंच विटॅमिन्स आपल्याला भेटत नाही, म्हणून 3 महिन्याचा कोर्स आपण स्वतः सुद्धा वर्षातून एकदा करायचा आहे. करणार? यस, सगळेजण करणार. कारण सिंगापूरला जाईपर्यंत कोणालाच टकलं व्हायचं नाहीये. सिंगापूरला जाईपर्यंत कोणाची स्किन खराब झालेली नाही पाहिजे. सिंगापूरला जाईपर्यंत सगळ्यांची हाडं ठणकणं बंद झालं पाहिजे. सिंगापूरला जाईपर्यंत सगळे कसे पाहिजेत मला? तंदुरुस्त. यस की नाही? यस. तर बघा, नेक्स्ट आहे आपली व्हीट ग्रास. आता व्हीट ग्रास म्हणजे काय? नावामध्येच बऱ्याच गोष्टी आहेत. तर व्हीट ग्रास म्हणजे गव्हाचं जे तृणधान्य असतं, म्हणजे गहू लावल्यानंतर जे येणाऱ्या कोवळे कोवळे पानं असतात ना, त्याच्यापासून तयार केलेली व्हीट ग्रास टॅबलेट. ते बघा, तळेकर सर दाखवताय तुम्हाला. मग ही व्हीट ग्रास टॅबलेट याच्यात हायर लेवलचं मिनरल्स पण आहेत, हायर लेवलचे विटामिन्स पण आहेत. मग हे काय काम करतं? ही टॅबलेट विशेषतः काय काम करते? तर ही टॅबलेट डायजेशन क्लिअर करण्यासाठी मदत करते. व्हीटग्रास. व्हीटग्रास टॅबलेट शुगर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा रोल करते. व्हीटग्रास टॅबलेट शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. मग ज्यांना शरीरामध्ये हीट जास्त प्रमाणात आहे अशा पेशंटला, शुगर बीपी असलेल्या पेशंटला, त्यानंतर ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, पोट गच्च होतं, अशा ठिकाणी सुद्धा आपण व्हीटग्रास टॅबलेट सजेस्ट करू शकतो. आणि जर कुणाला वाटत असेल की मी सुंदर दिसायला पाहिजे, मी स्वतः वापरते म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही सुंदर दिसायला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा या टॅबलेटचा कोर्स वर्षातून 3 महिन्याचा करायचा आहे. आता श्रावण महिना कोणी कोणी पाळला? बाकीच्यांनी का बरं नाही पाळला? बरोबर आहे की नाही? मग जसा आपण श्रावण महिना पाळला की नाही, तसंच आपल्याला प्रत्येक टॅबलेट आहे ना 3-3 महिने खायची आहे, परत चेंज करायची, खायची आहे, परत चेंज करायची. तेव्हा आपल्याला शरीराला लागणारे सगळे पोषक घटक आपल्या या सप्लिमेंटरी टॅबलेट मधून भेटणार आहेत. ओके. यानंतर नेक्स्ट टॅबलेट जी आहे ती म्हणजे नीम टॅबलेट. आता कडुनिंब सगळ्यांना माहिती आहे. काही जणांच्या गल्लीमध्ये असेल, काहींच्या दारापुढे असेल, काही जणांच्या गावामध्ये असेल, खूप मोठं झाड असेल. म्हणून कडुनिंबापासून तयार केलेली टॅबलेट आहे. कडुनिंबाचे मी कालच साबणामध्ये इन्फॉर्मेशन देताना सांगितलं की जुने लोक खूप साऱ्या आजारांवरती कडुलिंबाच्या पाल्यापासून म्हणजे एक लेप पण तयार केला जायचा. आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरलं जायचं. झोपताना अंथरुणामध्ये टाकून सुद्धा झोपलं जायचं. मग असे फार युनिक युनिक जुन्या काळातील लोक त्याचा वापर करायचे. पण आता आपल्याकडे जी नीम टॅबलेट आहे, तर ही शीतदायक म्हणजे उष्णता कमी करण्यासाठी अतिशय गरजेची आहे. म्हणून ज्या व्यक्तीला उष्णतेचा प्रॉब्लेम आहे, ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स आहेत, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या गाठी येतात, खूप दाट कपाळावरती किंवा गालावरती असे खूप दाट पिंपल्स आलेले असतात, जाड जाड, तर अशा ठिकाणी आपण याला सजेस्ट करू शकतो. ज्यांना हातातून घाम येणं वगैरे जे अशा गोष्टी होतात ना, काही जण बसले तरी पण पायाला घाम येतो, काहींच्या हाताला नुसतं असं मूठ बांधलेली असेल किंवा असे हात असतील तरी पण लगेच त्या ओले होतात पाण्यासारखे, अशा ठिकाणी सजेस्ट करू शकतो. ज्यांची शुगर लेवल 250 पेक्षा किंवा 200 पेक्षा जास्त आहे, तिथं सुद्धा आपण नीम टॅबलेट
सकाळ संध्याकाळ सजेस्ट करू शकतो. फक्त नीम टॅबलेट देताना काळजी एक घ्यायची आहे. एक तर एक दिवसाआड घ्या किंवा दिवसाला एकच घ्या. 15 दिवस घ्या आणि 15 दिवस गॅप द्या. याच्यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं तसं तुम्ही समोरच्या पेशंटला सांगू शकतात. दिवसाला एक घ्या, एक दिवसाआड घ्या किंवा 15 दिवस घ्या आणि 15 दिवस गॅप द्या. आणि चुकून समजा तुम्ही सांगितलं आणि त्याने नाही घेतली किंवा तुम्ही सांगायला विसरलात आणि त्याने जर ती महिनाभर कंटिन्यू केली तर नेक्स्ट मंथ मध्ये गॅप द्यायचा आहे. आणि चुकूनही सर्दी असणाऱ्या पेशंटला द्यायचं नाही. शिंका येणं, बारमाही सर्दी असणं, नाकाला पाणी वाहणं अशा ठिकाणी चुकूनही द्यायचं नाही. कारण त्याची सर्दी, शिंका येणं हे वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असतात ना, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस, अशा याच्यामध्ये तुम्ही याला सजेस्ट करू शकतात. जखम झालेली आहे, जसं कॅन्सरचं पेशंट असतं किंवा बीपीचं, शुगरचं पेशंट असतं की ज्याला जखम झाली आणि ती जखम भरत नाहीये, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही नीम टॅबलेट ओपन करून त्या जखमेवर टाकू शकतात किंवा खोबरेल तेलामध्ये पॅक करून त्या जखमेला लेप देऊ शकतात. त्याच्याने ती जखम सुद्धा लवकर भरून येते. होतंय क्लिअर? येस. मग ही टॅबलेट तुम्ही सगळ्यांनी वापरा असं मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही. जिथं तुम्हाला वाटेल की मला गरज आहे तरच तुम्ही तिला वापरा. ओके. आता कोणती राहिली आहे तर व्हिटॅमिन D3. नावामध्येच खूप काही गोष्टी आहेत. व्हिटॅमिन D3 हाडांसाठी अतिशय गरजेचं आहे. मग जुन्या काळामध्ये आहेत ना, महिला सकाळी लवकर उठायच्या, पुरुष सुद्धा सकाळी लवकर उठायचे आणि सकाळी उठल्यानंतर अंगण झाडणं, जनावरांना बघणं, या सगळ्या बाहेरची जी कामं आहेत ही सकाळी सकाळी व्हायची सूर्य उगवताना. आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन D3 सगळ्यात जास्त प्रमाणात असायचं. आणि ते जुन्या काळातले लोक जेव्हा ते सकाळचं काम करायचे ना, तर त्यावेळेस ते त्यांना भेटायचं, म्हणून त्यांना हाडांचे जास्त प्रॉब्लेम होत नव्हते. घरातले मुलं सुद्धा सकाळी लवकर उठून उन्हामध्ये खेळायला जायचे. आता आपले मुलं सकाळी 6ला आणि 7ला शाळेत जातात, म्हणून त्यांना सूर्य उगवल्यानंतरचं ते ऊन माहीतच नाहीये. म्हणजे शाळा पण लवकर आहे. त्यानंतर आपली म्हणजे आपण एवढं बिझी झालेलो आहोत ना आपल्या कामांमध्ये, म्हणजे सकाळची कामं पुरुषांची असू द्या किंवा महिलांची असू द्या, एवढी बिझी झालेले आहेत की त्या उन्हामध्ये जाण्याचा आपला योगच येत नाही. आणि मग कधीतरी सकाळच्या उन्हात गेलो की आज काय ऊन पडले बाबा एवढं कडक, असं आपल्याला पण फील होतं. तर ते कडक ऊन नसतं. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन D3 जास्त प्रमाणात असतं. जुन्या लोकांना नॅचरली भेटायचं, आता आपलं भेटतच नाही, म्हणून ती कमतरता भासल्यामुळे हाडांचे प्रॉब्लेम वाढलेले. मग जिथं जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, जसं संधिवात आहे, फक्त गुडघेच दुखतात, काहींचा फक्त एखादा खांदाच दुखतो किंवा हातच दुखतात, अशा जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये आपण व्हिटॅमिन D3 सजेस्ट करू शकतो. व्हिटॅमिन D3 दिवसातून एकदाच घ्यायला सजेस्ट करावी. जर 15 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये त्या व्यक्तीला सूट झाल्यानंतर तुम्ही तिला 2 टाइम करू शकता, पण पहिले 8 दिवस कमीत कमी 1 टाइम. क्लिअर झालं व्हिटॅमिन D3? येस. आता अजून एक टॅबलेट राहिली आहे, ती म्हणजे गार्लिक टॅबलेट. गार्लिक म्हणजे काय तर लसूण. गार्लिक म्हणजे काय? लसूण. मग लसणापासून तयार केलेली टॅबलेट.
मग आता काही जणांना वाटेल की असाही आपण लसूण खातोच, मग तो स्वयंपाकातून खातो किंवा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्या शरीरात लसूण जात असतो, कारण लसूण सुद्धा शरीराला गरजेचा आहे. लसणामध्ये जे तेल असतं हे आपल्या सांध्यांसाठी अतिशय गरजेचं असतं. लसूण ठेचल्यानंतर एक असा एक लिक्विड तयार होतं ना, त्याच्यापासून सुद्धा तेल तयार केलं जातं. आणि जेव्हा हे तेल सांध्यांसाठी वापरलं जातं तर सांध्यांसाठी इंटरनली सुद्धा गरजेचं आहे. पण आत्ताच्या याच्यामध्ये काय आहे, लसूण जास्त प्रमाणात खाण्यात आला तर मूळव्याधासारखे त्रास पण उद्भवतात. म्हणून बरीच लोक लसणाला आहारामध्ये फार कमी वापरतात. पण आपल्याकडे जी गार्लिक टॅबलेट आहे, तर ही गार्लिक टॅबलेट आपल्याला कशा कशासाठी फायदेशीर ठरते, तर सांध्यांसाठी तर ठरूच शकते. फक्त देताना काळजी घ्या, एखाद्याला जर मूळव्याधाचा त्रास असेल म्हणजे देतानाच विचारून घ्या, त्यांना मूळव्याध रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तिथं देणं टाळा. ज्यांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील तिथं आपण गार्लिक टॅबलेट सजेस्ट करू शकतो. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, तर वजन कमी करण्यासाठी, बॅड कोलेस्ट्रॉल, बॅड फॅट शरीराचं कमी करण्यासाठी गार्लिक टॅबलेट चांगले रिझल्ट देते. फक्त गार्लिक टॅबलेट देताना कन्सल्टंटशीच तुम्ही सल्ला घेऊनच दिली गेली पाहिजे. फक्त तुम्ही बिनधास्त कुठे देऊ शकतात, ज्याला वेट लॉस करायचा आहे पण मूळव्याधाचा त्रास नाहीये अशा ठिकाणी देऊ शकता. बाकी इतर ठिकाणी सजेशन घेऊनच द्यावी. ओके, तर मला वाटतं जवळपास सगळ्या टॅबलेट कव्हर झाल्यात, पण अजून 2 प्रॉडक्ट अतिशय महत्वाचे राहिलेत, त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. फक्त शेवटचे 5 ते 10 मिनिटं. बघा, आपले 2 युनिक प्रोडक्ट राहिलेत ते म्हणजे कोणते, तर एक आहे नारीप्रिय आणि एक आहे पिडियासत्व. हे 2 प्रॉडक्ट प्रत्येक घराघरामध्ये गरज असलेले असणारे प्रॉडक्ट्स आहेत. मग आता याला प्रेझेंट कसं करायचं तिथून, तर त्याच्याबद्दल कसं बोलायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे त्याची माहिती पण तुम्हाला कळेल, त्याला लोकांशी सांगताना त्याला कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट केलं पाहिजे हे पण तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आपल्याकडे अतिशय सुंदर आणि युनिक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे पिडियासत्व, जे लहान मुलांसाठी अतिशय गरजेचं असं प्रॉडक्ट आहे. तर या प्रॉडक्ट मध्ये काय आहे, तर या प्रॉडक्ट मध्ये सगळ्या आयुर्वेदिक वनस्पतींची पावडर आहे. मग कोणत्या कोणत्या वनस्पती, तर त्याच्यातली 2-3 नावं तुम्ही पाठ करून ठेवा. नसेल होत तर सरळ सांगा. लहानपणी मुलांना जी आयुर्वेदिक गुट्टी दिली जात होती, बरेच जुने लोक 4-5 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आणायचे, त्याची गुट्टी तयार करायचे. मागे मागे आपले बालाजी तांबे सर जे आहेत, एक फेमस डॉक्टर होते आयुर्वेदामधले, आयुर्वेदिक तज्ञ म्हणून ओळखले जात होते. मग बालाजी तांबे सरांची जी गुट्टी दिली जाते त्याच्यात जसे आयुर्वेदिक घटक होते ना, त्यापेक्षा जास्त आयुर्वेदिक घटक आपल्या पिडियासत्व मध्ये आहेत. मग पिडियासत्व काय काम करतं, तर पिडियासत्व आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत, वय वर्ष 5 पासून पुढे दिलं जातं. आणि 5च्या आधी जर द्यायचं असेल तर गरज असेल तरच सजेस्ट करायचं, वय वर्ष 5च्या अगोदर. नाहीतर 5 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंतच्या मुलांना पिडियासत्व देणं गरजेचं आहे. मग पिडियासत्व काय काम करतं, तर पिडियासत्व मध्ये असणाऱ्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत, या शरीरात गेल्यानंतर मुलांची उंची वाढण्यासाठी, मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी, मुलांच्या हाडांचं पोषण म्हणजे हाडांची बळकटी होण्यासाठी, त्याचसोबत मुलांना चांगली भूक लागावी, मुलांना चांगली झोप यावी, मुलांची स्मरणशक्ती चांगली व्हावी, याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मग याच्याबद्दल माहिती सांगताना कसं सांगणार, तर यस, आपल्याकडे घराघरामध्ये हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा, वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये असणारे मुलांचे प्रोटीन आपण मुलांना खाऊ घालतो. पण मार्केटमधून जे हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा तुम्ही विकत आणता, तर त्या विकत आणलेल्या प्रॉडक्टमध्ये इन्ग्रेडियंट्स वर जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की याच्यात शुगर ऍड केलेली आहे, चॉकलेट फ्लेवर ऍड केलेला आहे.
आणि जर तुम्ही त्याची मात्रा बघितली तर 60 ते 70% हे बाहेरचं केमिकल त्याच्यामध्ये ऍड असतं आणि 30 ते 40% पोषक घटक त्याच्यात ऍड केलेले असतात. मग शरीरामध्ये साखर सगळ्यात घातक आहे. आणि अशा कंडिशनमध्ये कमी वयात जर जास्त प्रमाणात मुलांच्या शरीरामध्ये साखर किंवा इतर केमिकल गेले तर मुलांची वाढ कमी होते, मुलांची भूक कमी होते, मुलाच्या मेंदूवर परिणाम होतो, म्हणून त्याची स्मरणशक्ती कमी होते, चिडचिड होते, मुलांना झोप व्यवस्थित येत नाही. आतापर्यंत आपण मागच्या 3-4 वर्षापासून आपल्या घरातल्या मुलांना हॉर्लिक्स बोर्नव्हिटा देतोय. त्यांच्यामध्ये काही फरक दिसले का? समोरचे लोक लगेच म्हणतात नाही. पण आमची मुलं साधं दूध पित नाही म्हणून आम्ही त्याच्यात काहीतरी चॉकलेटचा फ्लेवर यावा म्हणून ऍड करून देतो. पण मला सांगा, तुम्ही दूध चांगलं शरीरात आहे म्हणून शरीरात जावं याच्यासाठी जे ऍड करतात ना, ते शरीरासाठी अत्यंत घातक आहे. मग आपलं पिढियासत्व काय काम करतं, की जसं एका कुंडीमध्ये एक रोप लावलंय आणि त्या रोपाला फक्त पाणीच टाकत गेलं तर ते फक्त वाढणार आहे. त्याला फळं चांगले लागतील का नाही माहित नाही, त्याला फुलं चांगले लागतील का माहित नाही, त्याला फांद्या चांगल्या येतील का ते माहित नाही. मग अशा झाडाला आपण वाढवून काय करणार आहे? तर सेम आहे मुलांच्या वाढीच्या वयामध्ये. कारण मुलांचं जे वाढीचं वय असतं हे 5 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत आपण जेवढी काळजी घेणार तेवढं तरुणपणामध्ये त्यांचं शरीर चांगलं राहणार आहे. मग मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना सगळ्या प्रकारचे पोषक घटक जर शरीराला द्यायचे असतील तर आपलं पिढ्यासत्व अतिशय गरजेचं आहे. आणि हे पिढ्यासत्व घेतल्यामुळे एकदम शॉर्ट आणि स्वीट वाक्य वापरायचं. पिढ्यासत्व आपल्या मुलांना द्यायला सुरुवात केल्यानंतर मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होते. मग आज आपण बघतो मुलांचं वय वाढतं पण शरीर वाढत नाही आणि शरीर वाढून जातं पण वय कमी असतं. मग हे जे प्रॉब्लेम येतात त्यानंतर मुलांची बुद्धी कमजोर होत चालली आहे. मग बुद्धी सुद्धा तीक्ष्ण होण्यासाठी, लहान मुलांची उंची वाढण्यासाठी, झोप लागण्यासाठी आणि विशेष म्हणजे आपल्या मुलांची भूक कमी झाली आहे. आणि भूक कशाने कमी झाली आहे? तर आपण मुलांना प्रोसेस फूड खाऊ घालतो, आपण मुलांना पॅकिंग फूड खाऊ घालतो. मग याच्यामध्ये काय काय येतं? चिप्स येतात, कुरकुरे येतात, मॅगी येते, नूडल्स येतात, वेगवेगळे बिस्किट येतात, चिवडा येतो तो पण बाहेरच्या पॅकिंगचा. आणि जेव्हा हे वेगवेगळे मुलांना आवडणारे पदार्थ आपण बेकरीचे प्रॉडक्ट सुद्धा जेव्हा मुलांना खाऊ घालतो तर हे प्रॉडक्ट पचायला जड असतात. लहानपणामध्ये मुलांची पचनशक्ती कमी असते आणि पचनशक्ती कमी असताना जेव्हा त्यांचं डायजेशन क्लिअर होत नाही तेव्हा भूक मंदावते, मुलांना भूक लागत नाही. आणि आपण काय म्हणतो, आमचा बाळू जेवतच नाही, आमची दीदी खातच नाही. मग याचं कारण म्हणजे काय? तर त्यांचं डायजेशन वीक झालेलं आहे, त्यांचं भुकेचं सेन्सेशन कमी झालेलं आहे. आणि आपलं पिढ्यासत्व काय करतं? त्यांची भूक पण वाढवतं, डायजेशन पण क्लिअर करतं, हिमोग्लोबिन वाढायला मदत करतं, उंची वाढायला मदत करतं, हाडं बळकट करायला मदत करतं. थोडक्यात म्हणजे आपल्या मुलांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करून आपल्या मुलांना काटक बनवतं. काटक म्हणजे काय? पोषक. मुलं कोणत्याही वातावरणामध्ये सूट होतात. मग एवढी जरी इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यातलं 50% जरी त्या पिढ्यासत्वाबद्दल बोलले ना तरी लोक पिढ्यासत्व घेतात, तरी लोकांना पिढ्यासत्वाची गरज आहे. मग सगळ्यांच्या घरामध्ये मुलं आहेत की नाही लहान? मग लोक कशासाठी काम करतात? मुलांच्या फ्युचरसाठी. मग तुम्ही फ्युचरमध्ये एवढा पैसा कमवणार पण त्या फ्युचरमध्ये मुलांचं शरीरच चांगलं नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग होईल? म्हणून आता या वाढीच्या वयामध्ये मुलांना अतिशय गरजेचं प्रॉडक्ट आपलं पिढ्यासत्व आहे. देण्याची मात्रा दुधातून किंवा पाण्यातून, 1 ग्लास दुधामध्ये किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये कमी पाणी घेतलं किंवा कमी दूध घेतलं तरी चालेल. 1 ते 1.5 चमचा चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं. एक तर शेकरमध्ये टाकून शेक करा किंवा मिक्सर मधून फिरवा आणि दिवसातून 1 वेळेस मुलांना पाजा. अतिशय छान रिझल्ट येतात. यानंतर दुसरं प्रॉडक्ट म्हणजे जे घरातील प्रत्येक महिलेसाठी गरजेचं प्रॉडक्ट ते म्हणजे नारीप्रिया. आता बऱ्याच वेळेस
बरेच लोक कसं प्रेझेंट करतात, पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर नारीप्रिया चांगला रिझल्ट देतं. ज्या महिलांना त्रास आहेत पोटदुखी वगैरे तर त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट देतं. मग बायका सरळ सांगतात आम्हाला असा काहीच त्रास नाही. मग नंतर तुम्ही कितीही कन्व्हिन्स करा नाहीच घेत. एकतर त्यांना आधीच दुनियाचा कंटाळा असतो. आहे का नाही? इथल्या महिलांना, आमच्या महिलांना पण लय कंटाळा आहे. मग आपल्याच बहिणी ना त्या सगळ्या, किती सांगितलं तरी पण. मग आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. म्हणून प्रत्येक महिलेने वापरावं असं अतिशय सुंदर प्रॉडक्ट म्हणजे नारीप्रिया. मग नारीप्रियामध्ये सगळे आयुर्वेदिक घटक आहेत. कोणते आयुर्वेदिक घटक आहे? तर असे आयुर्वेदिक घटक आहे, मी आता तुम्हाला नावं तुमच्या लक्षात राहत नाही. मंडूक भस्म, अभ्रक भस्म, अश्वगंधा, शतावरी, अशी बरीच नावं आहेत. मग आता हे नावं तुमच्या लक्षात राहत नाही ना, सरळ सांगा. देवाने महिलांना एक ऑर्गन एक्स्ट्रा दिलेला आहे, ते म्हणजे गर्भपिशवी. मग त्याची सुद्धा एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते. मग महिन्याचे 4 दिवस महिलांना पिरियड सायकल येते, त्यामध्ये ब्लिडिंग होतं आणि ते ब्लिडिंग ज्या वेळेस होतं तर कमजोरी होते, विकनेस येतो. काही महिलांचं पोट खूप दुखतं, काहींचे पाय खूप दुखतात, काहींना गरगरतं, काहींना मळमळ सुद्धा होते, काही जणींना अक्षरशः 2-2 दिवस बेडवर पण असतात. मग इन फ्युचरमध्ये असे प्रॉब्लेम जर महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतील तर त्यांना हिमोग्लोबिनची कमतरता नेहमी जाणवते. पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम जास्त प्रमाणात भासतात, कारण गर्भपिशवीला प्रत्येक महिन्याला छोटे छोटे सिस्ट येतात आणि पिरियड सायकल बंद झाल्यानंतर ते सिस्ट पण चालले जातात. पण काही जणींना ते सिस्ट तसेच राहून त्याच्यावर गाठी तयार होतात. आणि मी आधीच सांगितलं की इंटरनल प्रॉब्लेम लगेच लक्षात येत नाही. इंटरनल प्रॉब्लेम वाढल्यानंतर लक्षात येतात. म्हणून जेव्हा ते सिस्टमचं गाठीमध्ये रूपांतर होतं तेव्हा आपल्याला डॉक्टर डायरेक्टली ऑपरेशन सजेस्ट करतात. मग आपलं नारीप्रिया काय करतं? आपलं नारीप्रिया महिलांचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं. पिरियड रिलेटेड काही त्रास असेल तर तो मेंटेन करायला मदत करतं. म्हणजेच काय? काही महिलांना ब्लिडिंग जास्त प्रमाणात होतं तर ते कंट्रोल आणायला काम करतं. काही महिलांना ब्लिडिंग होत नाही तर ते ब्लिडिंग व्यवस्थित व्हावं त्याच्यासाठी काम करतं. त्यानंतर महिलांचं पोटदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाय दुखणं असेल, हे जे काही प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा कव्हर करण्यासाठी नारीप्रिया मदत करतं. त्याचसोबत इंटरनली गर्भपिशवीला सूज असेल, पिरियड रेग्युलर येत नाही, त्याला पीसीओडी पण म्हटलं जातं. पिरियड रेग्युलर येत नाहीत. त्यानंतर छोट्या मोठ्या गर्भपिशवीला गाठी येणं, गर्भपिशवी रिलेटेड जे काही ऑर्गनल आहेत, या ऑर्गनचे जे काही प्रॉब्लेम येतात, जसं व्हाईट डिस्चार्ज जाणं, गर्भपिशवीला सूज येणं, युरिन इन्फेक्शन होणं, या असे काही जे प्रॉब्लेम असतात तर महिलांना हे प्रॉब्लेम फ्युचरमध्ये येऊ नयेत म्हणून नारीप्रिया प्रत्येक महिलेने वापरावी. मग नारीप्रिया कोण कोण यूज करू शकतं? ज्या मुलींना पिरियड सायकल स्टार्ट झालेली आहे, वय वर्ष 13-14 पासून बऱ्याच मुलींची पिरियड सायकल स्टार्ट होते. मग ज्या मुलींची पिरियड सायकल स्टार्ट झालीये तिथून सुरुवात होऊ शकते. तर वय वर्ष 60-70 असणाऱ्या महिला सुद्धा नारीप्रिया वापरू शकतात. मग सांगा, नारीप्रिया काय फक्त पिरियड रिलेटेड प्रॉब्लेमलाच घेतली गेली पाहिजे का? पण जर मी आज ही माहिती दिल्यानंतर स्क्रीनवरती ज्या महिला मीटिंग ऐकतात ना, यांच्यामधल्या काही महिलांना जर ट्रायल घ्यायची असेल ना, त्यांनी फक्त 3 महिने नारीप्रिया रेग्युलर वापरा. काही प्रॉब्लेम नाहीये तरी सुद्धा 3 महिने नारीप्रिया जर रेग्युलर वापरली ना, तर याचे फायदे काय काय होतात माहितीये का? सांगू का? याचे फायदे काय होतात? महिलांचा स्किन टोन सुधारतो, स्किनचा टाइटनेस वाढतो. जे एक स्किनला एक लूजपणा आलेला असतो ना, हातांची असेल, चेहऱ्याची असेल किंवा पूर्ण बॉडीची, तो एक स्किन टोन तर सुधारतोच पण स्किन टाइटनेस होतो. ज्याच्यासाठी बऱ्याच महिला पार्लरमध्ये जातात, फेशियल वगैरे करून मग ते स्किन टोन किंवा ते स्किनचा टाइटनेस येण्यासाठी वेगवेगळे केमिकल युक्त प्रॉडक्ट पण वापरले जातात. पण आपली नारीप्रिया फक्त 3 महिने वापरा. याच्यामध्ये तुम्हाला स्किन टोन, स्किन टाइटनेस, ग्लो, त्यानंतर केसां रिलेटेड सुद्धा आणि तुमची एनर्जी लेवल सुद्धा, आणि जे पोटाजवळचं जे फॅट वाढलेलं असतं ना, ते फॅट कमी करण्यासाठी सुद्धा नारीप्रिया
अतिशय चांगले चांगले रिझल्ट देते. अट फक्त एकच आहे, एकही दिवस न विसरता घ्यायचंय. काय अट आहे? एकही दिवस न विसरता घ्यायचं आहे. हिमोग्लोबिन सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने वाढतं. मग किती महिला आजपासून चालू करणार रेग्युलर? सगळ्याच जणी. म्हणजे आजारी पडल्यानंतर डॉक्टरला रिक्वेस्ट करत बसा, डॉक्टर सलाईन तरी लावावं, माझं हिमोग्लोबिन कमी झालं, मला इंजेक्शनचे डोस तरी चालू करा, मला टॅबलेट तरी द्या, मला टॉनिक तरी द्या. एवढी रिक्वेस्ट त्या डॉक्टरला करण्यापेक्षा आहे ना, आपल्याकडे जे नारीप्रिया आणि शतावरी आहे ना, प्रत्येक महिलेने वापरा. हिमोग्लोबिन बघा कसं फास्ट वाढते, परत कमी पण होत नाही. उलट तुम्ही डॉक्टरकडे जाऊन जर इंजेक्शन घेतले किंवा टॅबलेट घेतल्या किंवा रक्तवाढीचं एखादं टॉनिक घेतलं तर त्याच्याने ना टेम्पररी फक्त हिमोग्लोबिन वाढणार आहे, नंतर परत काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो. पण आपल्या नारीप्रिया आणि शतावरी जर महिलांनी वापरलं ना तर हिमोग्लोबिन मेंटेन तर होतं, ज्यांचं कमी आहे त्यांचं वाढतं. आणि जे छोटे छोटे इश्यू आहेत ना, पिरियड रिलेटेड असतील, युरिन इन्फेक्शन रिलेटेड असतील किंवा पोटा संबंधित काही समस्या असतात महिलांना, पोटात चमकच निघते, कळस निघते, छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होतील ना हे कळणारच नाही. म्हणून मी म्हटलं चॅलेंज घ्या, 3 महिने कुणीतरी मला फक्त आजपासून जर स्टार्ट केलं, उद्यापासून स्टार्ट करा, दसऱ्याचं मुहूर्त आहे म्हणून तिथून स्टार्ट करा. आणि 3 महिने न सांगता, एकही दिवसाचा गॅप न देता जर तुम्ही ते यूज केलं ना, 3 महिन्यानंतर तुमचे रिझल्ट तुम्हीच बघणार. तुमच्या ग्लोसाठी, तुमच्या स्किनसाठी, तुमच्या केसांसाठी, तुमच्या हिमोग्लोबिनसाठी, तुमच्या वेट लॉससाठी तुम्हाला कोणाकडे जायची गरज पण पडणार नाही. क्लिअर झालं? हो. आणि आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर आता आता हे महिला रिलेटेड प्रॉडक्ट आहे म्हणून पुरुषांनी कसं बोलावं? आता प्रत्येक घरामध्ये महिला असतात, सांगतानाच पुरुषांनी सुरुवात करायची. येस मॅडम. आपल्याकडे असं युनिक प्रॉडक्ट आहे की जे प्रॉडक्ट घराघरामध्ये असणाऱ्या, आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, आपली बायको आहे, कुणी ना कुणीतरी महिला घरामध्ये आहे आणि तिच्या गरजेसाठीच अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आहे. कारण महिला म्हणजे घराचा कणा. ती आजारी असली की घर सुद्धा अस्ताव्यस्त होतं. ती बाहेर कुठे गेली तरी सुद्धा आपल्याला घरात कोणतीच वस्तू जागेवर सापडत नाही. मग आपल्या घरातील महिला जर शरीराने मजबूत राहिली, मजबूत म्हणजे कणखर पाहिजे, मजबूत म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका, कणखर पाहिजे, धीट पाहिजे. ती जर घरामध्ये चांगली राहिली तर पूर्ण फॅमिली चांगली राहते. राहते की नाही? त्यांनाच विचारा, ते पण होच म्हणतात. मग किती जणांना वाटेल की माझ्या मुलीला काहीतरी त्रास झाला पाहिजे, माझ्या आईला त्रास झाला पाहिजे, माझ्या बहिणीला किंवा माझ्या बायकोला त्रास झाला पाहिजे, कुणालाच वाटणार नाही. मग येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला वाटतं की वयाच्या 40 नंतर आपल्या घरातल्या महिलांना पिरियड रिलेटेड, गर्भपिशवी रिलेटेड किंवा हिमोग्लोबिन रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, त्यांना ऑपरेशन करायची वेळ आली नाही पाहिजे, तर आपलं हे युनिक प्रॉडक्ट आहे की जे प्रत्येक घरातील महिलेने वापरलं पाहिजे. आणि मग पुढची माहिती सांगायला सुरुवात करा. पुरुष पण सगळे व्यवस्थित ऐकतात आणि सगळ्या महिला पण काळजी देऊन, आता आजकाल काही तेवढं काही विषय राहिलेला नाहीये पीसीओडी असेल किंवा पिरियड रिलेटेड बोलण्यासाठी, म्हणून तुम्ही बिनधास्त याला प्रमोट करू शकतात. ओके. तर यस, काल आपले जवळजवळ 15-16 प्रॉडक्ट्स आपले क्लिअर झाले. Yes. आणि जवळजवळ मला वाटतं एक 17-18 प्रॉडक्ट्स आपण कव्हर केलेले आहेत. यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला मार्केटमध्ये कोणताही प्रॉडक्ट सजेस्ट करायला किंवा लोकांना रेफर द्यायला कशाचीच अडचण येणार नाही. आणि त्याचसोबत ट्रीटमेंटमध्ये नाही तुमच्या सिनियरनी कॉल उचलला, नाही एखाद्या वेळेस कन्सल्टंटने कॉल उचलला, तर तुम्ही सुद्धा या ट्रीटमेंट देऊ शकतात. देऊ शकतात की नाही? यस. फक्त आता एकच गोष्ट सांगायची राहिली, नारी प्रिया कशी घ्यावी. तर नारी प्रिया दूध आवडत असेल तर दुधातून घेऊ शकतात, पाण्यातून घेऊ शकतात. छान जसं पिढिया सत्व सांगितलं, 1 ग्लास दूध किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पावडर टाका, छान शेक करा किंवा मिक्सर मधून फिरवा आणि मग ती प्या. दिवसातून एकदा पिली
तरी पण चालते. बऱ्याच महिला म्हणतील दुधामुळे मग वजन वाढतं. नारीप्रिया घ्यायला सुरुवात केली आणि मग पोट गच्च झालं तर समजायचं त्यांना डायजेशनचे पण प्रॉब्लेम आहे. मग तिथं तुम्ही त्रिफळा किंवा ॲलोवेरा ज्यूस सजेस्ट करू शकतात. ज्या महिलांना सिंगल प्रॉडक्ट दिलं नारीप्रिया तर होऊ शकतं. तर त्याच्यातून काही महिला तुम्हाला सांगतील की नारीप्रिया घ्यायला सुरुवात केली आणि पोट गच्च होतंय, गॅसेस होऊ लागले, तर समजायचं त्यांना डायजेशनचा पण प्रॉब्लेम आहे. म्हणून तिथं तुम्ही त्रिफळा, ॲलोवेरा ज्यूस, डायजेस्ट सुद्धा टॅबलेट किंवा लिक्विड असं तुम्ही सजेस्ट करू शकता. नारीप्रिया पाण्यातून, दुधातून घेऊ शकतात, जसं शक्य आहे तसं, ज्याला जसं आवडेल तसं. काही जणी म्हणतील नारीप्रियाने वजन वाढेल. नारीप्रियाने वजन वाढत नाही. तुम्हाला क्लिअर करा, नारीप्रियाने वजन वाढत नाही. म्हणून तुम्ही महिलांना मी आधीच सांगितलं, नारीप्रिया 3 महिने वाढल्यानंतर वजनामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवणार आहे. ओके, येस. तर आजचं जे काही सेशन झालेलं आहे तर या सेशन मधून तुम्हाला लगेच